ज्ञानदीप अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपणा सर्वांचं स्वागत। आजचा जो आपला टॉपिक आहे तो खूप इंटरेस्टिंग आहे, तो म्हणजे व्हॉइस आहे की नाही। व्हॉइस म्हणजेच काय, प्रयोग। बघा इथं दिलंय आपण व्हॉइस आणि त्याचा मराठीमध्ये अर्थ असतो प्रयोग। आता मराठीमध्ये जर पाहिलं तर बघा तीन प्रकारचे प्रयोग आहेत, कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भाव्य प्रयोग। पण इंग्लिशमध्ये फक्त दोनच प्रयोग आहेत, कोणते, कर्तरी आणि कर्मणी, म्हणजे ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस। तर भाव्य प्रयोग नाहीये, त्यामुळे आपलं काम आणखीन सोपं झालंय की आपल्याकडं फक्त आता दोनच व्हॉइस आहेत, कोणता, ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस। आणि बघा नावातूनच कळतं आपल्याला की कर्तरी म्हणजे काय, कर्त्याप्रमाणे चालणारा, आणि कर्मणी म्हणजे काय, कर्माप्रमाणे चालणारा। तर काय आहे हा कर्ता, काय आहे कर्म, हे सर्व जे आहे ते आपण घेणार आहोत। पण तत्पूर्वी बघूया की सरळ सेवेसाठी म्हणजे टीसीएस आणि आयबीपीएस साठी तर हा टॉपिक किती महत्त्वाचा आहे। तर जर का आपण अनालिसिस केलं तर बघा आपल्याला कळेल की हा जो ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह व्हॉइस आहे, बघा ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह व्हॉइस हा जो टॉपिक आहे तो किती प्रश्नांसाठी आलेला आहे, 60 प्रश्न। म्हणजे पहिले जर 5 टॉपिक घेतले, 1 2 3 4 5, ह्या 5 फर्स्ट 5 मध्ये हा टॉपिक येतो, त्यामुळे हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे। जसं डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच महत्त्वाचा आहे, तसं ऍक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइस पण खूप महत्त्वाचा आहे। म्हणजे कोणतं जरी तुम्ही प्रश्नपत्रिका घेतली टीसीएसची तर त्यामध्ये तुम्हाला हा ऍक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइसचा प्रश्न दिसणार म्हणजे दिसणार, आणि ते पण 2 3 किंवा 4 ते 5 पण प्रश्न विचारलेले आहेत। त्यामुळे हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे, ऍक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइस। ठीक आहे, आता आपल्याला महत्त्वाचं तर कळालं, तर आता थोडंसं समजून घेऊ आपण की नेमका ऍक्टिव्ह पॅसिव्ह काय आहे। ठीक आहे, बघा ज्यावेळेस मी म्हणतो ऍक्टिव्ह व्हॉइस, त्याचा अर्थ काय आहे, कर्तरी प्रयोग आहे का नाही। ऍक्टिव्ह व्हॉइस, कर्तरी प्रयोग। थोडंसं आपण बॅकग्राऊंड समजून घेऊया, मग आपल्याला कळेल की हा ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे काय। बघा ऍक्टिव्ह, ठीक आहे, ऍक्टिव्ह व्हॉइस म्हणजे काय, कर्तरी प्रयोग, कर्तरी, आणि पॅसिव्ह म्हणजेच काय, कर्मणी। पॅसिव्ह म्हणजे काय, कर्मणी। ठीक आहे, बघा आता नावातच सर्व दिलंय। खरं तर हा पुस्तकामध्ये खूप अवघड टॉपिक आहे, कारण वाचून काहीच कळत नाही। बीइंग कुठं घ्यावं, बीइंग कुठं घ्यावं, हॅव कुठं घ्यावं, हॅज बीन कुठं घ्यावं, काही कळत नाही। कारण का, टेन्स हा वेगळा प्रकार आहे आणि ऍक्टिव्ह पॅसिव्ह हा वेगळा प्रकार आहे। तर काय हा प्रकार आहे आपण समजून घेऊ। बघा जसं की म्हणतो मी, ज्यावेळेस म्हणतो कर्तरी प्रयोग, ऍक्टिव्ह व्हॉइस, त्याचा अर्थ काय, कर्तरी म्हणजे कर्त्याप्रमाणे चालणारे वाक्य आहे का नाही, कर्त्याप्रमाणे चालणारे वाक्य। तर हे कर्त्याप्रमाणे चालणारे वाक्य म्हणजे कोणते, जे आपले रेग्युलर वाले वाक्य, जे आपण सगळे बघितले टेन्स मध्ये, सब्जेक्ट आहे का नाही, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट, हे सगळे जे वाक्य आहेत, मग ते सिंपल प्रेझेंट, कंटिन्युअस प्रेझेंट, सिंपल पास्ट, परफेक्ट पास्ट, जेवढे काही टेन्सचे आपण वाक्य बघितले का नाही, ते सगळे काय आहेत, मग ते कर्तरी प्रयोग आहेत। तर लक्षात ठेवा, कर्तरी प्रयोग म्हणजेच काय, टेन्सचे सगळे वाक्य आहे का नाही, टेन्सचे सगळे वाक्य म्हणजेच काय असतात, कर्तरी प्रयोग। कारण का, पहिल्यांदा कर्ता असतो, नंतर क्रियापद असतं, नंतर कर्म असतं, आणि कर्त्याप्रमाणे क्रियापद चालतं। जसं की बघा मी जर म्हणलं आय एम गोईंग आहे का नाही, काय म्हणलंय बघा, आय एम गोईंग असं दिलं मी, आय एम गोईंग। आता हा कर्ता आहे त्यामुळं एम आलाय, बरोबर आहे का नाही, कर्त्याप्रमाणे क्रियापद आलंय। पण जर काही तर मी ही घेतलं तर काय होईल, ही इज गोईंग आहे का नाही, काय होईल, ही इज गोईंग। आता बघा ह्या कर्त्याप्रमाणे हे क्रियापद झालंय, इथं आय होता म्हणून एम आलं, तर इथं कर्ता ही आहे म्हणून इथं इज आलं। तर अशा प्रकारे कर्त्याप्रमाणे जर क्रियापद चालत असेल तर त्याला म्हणतात कर्तरी प्रयोग। एकदम सोपं, म्हणजे कर्तरी प्रयोग म्हणजे काय, जे आपण डेली जे वाक्य बोलत असतो ते सगळे वाक्य किंवा टेन्सचे सगळे वाक्य, हे जे वाक्य आहेत ते सगळे काय आहेत, कर्तरी प्रयोग आहेत। एकदम सोपं झालं। मग कर्मणी प्रयोग म्हणजे काय, तर कर्मणी प्रयोग म्हणजेच काय, की हे जे वाक्यामध्ये, समजा आपण इथं आणखीन एक वाक्य घेऊ की ज्याच्यामध्ये कर्म असेल, म्हणजे तुम्हाला समजायला आणखीन सोपं जाईल। बघा एक वाक्य घेतो मी, की जसं की मी म्हणेल आय ओपन द बॉक्स, आय ओपन द बॉक्स। ठीक आहे, मी बॉक्स ओपन करतो, आय ओपन द बॉक्स। आता ह्याच्यामध्ये आय करता झाला, ओपन वर्ब झालं, आणि द बॉक्स हा काय झाला, कर्म झालं आहे का नाही, काय झालं, कर्म झालं। बघा आय करता, ओपन वर्ब झालं, आणि विचारायचं व्हॉट ओपन, काय ओपन केलं, तर येत आहे, काय ओपन केलं, तर बॉक्स ओपन केला। द बॉक्स काय आहे, तर कर्म आहे। मग आता काय होतं, ज्यावेळेस कर्मणी प्रयोग म्हणतो तर त्यावेळेस कर्मणी प्रयोग मध्ये हे जे कर्म आहे का नाही, हे कर्म सुरुवातीला येतं आणि त्याप्रमाणे क्रियापद चालतं। जसं की बघा इथं म्हणलं आय ओपन द बॉक्स, त्याचा कर्मणी प्रयोग काय होतो, द बॉक्स इज ओपन बाय मी।
काय ते सगळं सांगणार आहे, फक्त मी आता अर्थ सांगतोय. कर्तरी आणि कर्मणीचा अर्थ सांगतोय. कर्तरीचं कर्मणी कसं होतं ते नाहीये सांगत मी. आता फक्त सांगतोय मी की कर्तरी प्रयोग म्हणजे काय आणि कर्मणी प्रयोग म्हणजे काय, फक्त व्याख्या घेतोय आपण आणि नंतर मग ट्रिक सहित आपण हा टॉपिक सुरू करणार आहेत. आता फक्त आपण डेफिनेशन बघतोय, कर्तरी म्हणजे काय आणि कर्मणी म्हणजे काय. तर बघा इथं द बॉक्स हा कर्म होता का नाही. आता इथं या कर्मणी प्रयोग मध्ये काय झालंय, द बॉक्स सुरुवातीला आलाय म्हणजे हे कर्म जे आहे ते कुठं गेलं, इकडं कर्त्याच्या ठिकाणी आलं. इथं बघा द बॉक्स झाला. नंतर क्रियापद हे मध्यभागी इज ओपन तशा तसं राहिलं, पण हे आय जो करता आहे का नाही तो कुठं गेला, इकडं शेवटी गेला. बरोबर आहे का नाही. कुठं गेला बघा इथं, बाय मी आहे का नाही, शेवटी गेलाय बाय मी. तर अशा प्रकारे कर्म हे कर्त्याच्या ठिकाणी येतं आणि कर्ता हा कर्माच्या ठिकाणी जातो. सुरुवातीला कोण येतं, कर्म येतं, म्हणून ह्याला म्हणतात कर्मणी प्रयोग. ठीक आहे, एकदम सोपं झालं. कर्तरी प्रयोग म्हणजेच काय, कर्ता सुरुवातीला येतो आणि कर्त्याप्रमाणे क्रियापद चालतं. आणि कर्मणी प्रयोग म्हणजे काय, कर्म सुरुवातीला येतं आणि त्याप्रमाणे क्रियापद चालतं. आता बघा इथं आणखीन एक गंमत आहे. जर का मी इथं म्हणलं असतं बॉक्सेस आहे का नाही, अनेक वचन केलं असतं बॉक्सेस, तर इथं काय झालं असतं, द बॉक्सेस आहे का नाही, द बॉक्सेस. इथं आयच्या ठिकाणी काय आलं असतं, आर. बरोबर आहे का नाही. द बॉक्सेस आर ओपन बाय मी, म्हणजे इथं कर्माप्रमाणे क्रियापद चाललंय. कारण का, कर्म एक वचनी होतं त्यामुळे ई झालं. इथं कर्म अनेक वचनी झालं, बॉक्सेस झालं, त्यामुळे इथं क्रियापद आर झालं. तर अशा प्रकारे कर्त्याप्रमाणे जर क्रियापद चालत असेल तर तो झाला कर्तरी प्रयोग, आणि कर्माप्रमाणे जर क्रियापद चालत असेल तर त्याला म्हणतात कर्मणी प्रयोग. एकदम सोप्या भाषेमध्ये आपण समजून घेतलंय. खरं तर मला हा प्रयोग नावाचा जो टॉपिक आहे तो का आला ते समजत नाही. जसं की मी बॉक्स ओपन केला आणि मराठीमध्ये कर्मणी प्रयोग काय, बॉक्स ओपन केला गेला माझ्याद्वारे आहे का नाही. जसं की मी फळ खाल्लं गेलं माझ्याद्वारे आहे का नाही. मी मेसेज सेंड केला, मेसेज सेंड केला गेला माझ्याद्वारे. कशाला म्हणायचंय, डायरेक्ट म्हणा ना मी मेसेज सेंड केला. मी की जेवण केलं आहे का नाही, मी बॉक्स ओपन केला, बॉक्स ओपन केला गेला माझ्याद्वारे आहे का नाही. अशा प्रकारे हा जो व्हॉइस प्रकार आहे तो काहीतरी विचित्र प्रकार आहे. पण काही असो, काय आपल्याला काय करायचंय, फक्त परीक्षेमध्ये मार्क घेणं महत्वाचं आहे. आणि पुस्तकामध्ये इथंच आपण नडतो, कारण का पुस्तकामध्ये थोडंसं अवघड भाषेमध्ये समजून दिलंय. कारण का शेवटी पुस्तक आहे, ते पुस्तकाची पण एक लिमिटेशन्स असतात. त्याच्यामध्ये पूर्णपणे समजून सांगता येत नाही कोणताही टॉपिक. आणि त्यामध्ये काय असतं की पूर्ण समज येत नाही, आपल्याला वाचून सुद्धा पूर्ण समज येत नाही. पण विषयाचं काय म्हणू आपण, टॉपिकचं एक तर समज येणं महत्वाचं आहे, आणि दुसरी गोष्ट ती सोप्या पद्धतीनं कसं लक्षात ठेवता येईल ते पण बघणं महत्वाचं आहे. आणि आपण ह्या लेक्चरद्वारे काय करत असतो, ते सोप्या पद्धतीनं कसं करता येईल, त्याच्यामधलं काय म्हणू आपण त्याला गुपित काय आहे, रहस्य काय, किंवा त्याच्यामध्ये काय ट्रिक दडली आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण शोधत असतो. आणि त्या ट्रिकद्वारे काय करत असतो, जे ट्रिकद्वारे सगळे जे प्रश्न आहेत ते कसे एका सेकंदामध्ये किंवा 5-10 सेकंदामध्ये सॉल्व्ह करता येतील ते आपण बघत असतो. ठीक आहे, आता मला वाटतं कर्तरी प्रयोग आणि कर्मणी प्रयोग तुम्हाला समजला असेल, अर्थ समजला असेल. ठीक आहे, आता बघा आणखीन थोडंसं पुढे जाऊ आपण. आता फक्त व्याख्या समजली आपण, कर्तरी प्रयोग म्हणजे काय आणि कर्मणी प्रयोग म्हणजे काय. आता थोडंसं पुढे जाऊ, मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की सगळ्याच्या सगळ्या टेन्सचं म्हणजे जेवढे 12 प्रकार आहेत त्याचं इकडं कर्मणी प्रयोग होतो का 12च्या 12चा नाही. तर लक्षात ठेवा, जसं डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचचं 8 काळांचं होतं तसं ह्याचं पण 8 काळांचं होतं, पण ह्याचे काळ वेगळे ते मी सांगणारच आहे. पण लक्षात ठेवा किती काळांचं ऍक्टिव्ह पॅसिव्ह होतं, फक्त 8 काळांचं. जसं डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच 8 काळांचं होतं तसं ऍक्टिव्ह पॅसिव्ह पण 8 काळांचंच होतं. म्हणजे परत आपल्याला इथं काम सोपं झालंय, इंग्लिश व्याकरणानं आणखीन आपलं काम सोपं केलंय. कसं, आता 12 काळांचा काही विचार करायची गरज नाही, फक्त 8 काळांचं आपल्याला करायचंय. कशाचं, ऍक्टिव्हचं पॅसिव्ह, फक्त 8 काळांचं करायचंय. ठीक आहे, हे समजलं. आता पुढे जाऊ आपण. ठीक आहे, आता बघा बऱ्याच मुलांचं कन्फ्युजन होतं की डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच म्हणजे काय आणि ऍक्टिव्ह पॅसिव्ह म्हणजे काय. तर लक्षात ठेवा, डायरेक्ट इनडायरेक्ट ही स्पीच आहे. स्पीच म्हणजे काय, कथन, बोलणं. आणि ते चित्र आठवायचं कोणतं, ते दोघं जण बोलतायत आहे का नाही, जम्पी आणि जम्पी बोलतायत आणि ते ऐकून तिसरा व्यक्ती चौथ्याला सांगतोय. तर ते कसं असतं, नेहमी भूतकाळात असतं. कारण का, ऐकलेलं आपण सांगत असतो ते नेहमी भूतकाळात असतं. म्हणजे डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच मध्ये इनडायरेक्टचे वाक्य नेहमी भूतकाळामध्ये असतात, हे आपण बघितलं. पण ऍक्टिव्ह पॅसिव्हचे वाक्य भूतकाळामध्ये नसतात. कारण का, हे कुणी ऐकलेलं नाहीये किंवा ऐकून कुणी सांगत नाहीये दुसऱ्याला. हे फक्त काय आहे, कर्माला अगोदर घेऊन सांगितलेलं वाक्य. त्यामुळे इथं काळ बदलत नाही, हे लक्षात ठेवा. म्हणजे वर्तमान काळचा भूतकाळ होत नाही किंवा कोणताही काळाचा भूतकाळ होत नसतो तो स्पीच मध्ये. ते कथन आहे, ते ऐकून आपण सांगितलंय म्हणून त्याच्यामध्ये भूतकाळ येतो. पण ऍक्टिव्ह पॅसिव्ह मध्ये भूतकाळ येत नाही, म्हणजे वर्तमान काळाचा भूतकाळ होत नाही असं मला सांगायचंय. ठीक आहे, ही गोष्ट क्लिअर झाली. आता थोडंसं पुढे जाऊ आपण.
मग तुम्ही म्हणाल की मग जर काय होत नाही तर नेमकं काय होतं, तर लक्षात ठेवा काय होतं, हा कर्म अगोदर येत असतो आणि कर्म अगोदर आल्यानंतर नेहमी लक्षात ठेवा ही ट्रिक आहे. काय ट्रिक आहे तर लक्षात ठेवा, हे अनालिसिस करून मी तुम्हाला ही ट्रिक सांगतोय. काय ट्रिक सांगतोय, कोणताही काळ असू द्या, म्हणजे ऍक्टिव्ह व्हॉइसचं कोणतंही तुम्हाला वाक्य देऊ द्या, मग कंटिन्युअस प्रेझेंटचं वाक्य देऊ द्या, परफेक्ट पास्टचं वाक्य देऊ द्या, कोणतंही देऊ द्या, म्हणजे तो काळ कंटिन्युअसचा असू द्या, सिंपलचा असू द्या, कोणताही असू द्या, त्याचं रूपांतर नेहमी म्हणजे पॅसिव्ह करताना नेहमी क्रियापदाचं हे तिसरं रूपच असतं. कोणतं, V3. म्हणजे रिक्वेस्टेड, वॉकचं वॉकड असतं, टॉकचं टॉकड असतं, स्पीकचं स्पोकन असतं. बरोबर आहे का नाही? म्हणजे नेहमी पॅसिव्ह व्हॉइस मध्ये हे वाक्य नीट लक्षात ठेवा किंवा लिहून पण घ्या. कोणतं वाक्य, की ऍक्टिव्हचं पॅसिव्ह करताना नेहमी पॅसिव्ह व्हॉइस मध्ये काय असतं, नेहमी क्रियापदाचं तिसरं रूपच असतं. मग तो साधा काळ असू द्या इकडचा ऍक्टिव्ह मधला किंवा ऍक्टिव्ह मधला कंटिन्युअस काळ असू द्या, कोणताही काळ असू द्या, पण तिकडं मात्र नेहमी क्रियापदाचं तिसरं रूपच येणार आहे. ठीक आहे, ही गोष्ट क्लिअर झाली. बघा आणखीन पुढे जाऊ आपण. ही झाली ट्रिक. कोणती ट्रिक लक्षात ठेवायची, नेहमी क्रियापदाचं तिसरं रूप असतं. कुठं, पॅसिव्ह व्हॉइस मध्ये. चला आणखीन पुढे जाऊ. मग तुम्ही म्हणाल मग पॅसिव्ह जर का V3 असेल तर आणखीन काय आहे त्याच्यामध्ये, तर लक्षात ठेवा ज्यावेळेस आपण ऍक्टिव्हचं पॅसिव्ह करत असतो त्यावेळेस ऍक्टिव्हचे जे काही सहायकारी क्रियापद असतील का नाही, जसं की समजा इथं असेल ही इज ओपनिंग द बॉक्स, ही इज ओपनिंग द बॉक्स. बरोबर आहे का नाही? आता इथं बघा, इज हे सहायकारी क्रियापद आहे का नाही, हा कर्ता आणि हे इज सहायकारी क्रियापद आहे आणि हे ओपनिंग हे वर्ब आहे. तर लक्षात ठेवा हे सहायकारी क्रियापद आणि हे मेन वर्ब आहे. तर ह्याच्यामध्ये नेहमी हे कर्ता आणि जे सहायकारी क्रियापद आहेत का नाही ते खाली जशा तसे राहत असतात. कुठं, खाली पॅसिव्ह व्हॉइस मध्ये जशा तसे राहत असतात. मग म्हणाल तुम्ही ह्या ईच्या नंतर मग ओपन कसं होईल, तर लक्षात ठेवा ह्याचं नेहमी क्रियापदाचं तिसरं रूप येत असतं आणि त्याच्या अगोदर टू बीचे रूप येत असतात. कोणते, टू बीचे रूप येत असतात. टू बीचे म्हणजे पॅसिव्ह व्हॉइस म्हटलं की लक्षात ठेवायचं V3 आणि टू बीचं सहायकारी क्रियापद. ठीक आहे, इथं लिहून देतो तुम्हाला. बघा काय म्हणतोय मी, ज्यावेळेस ऍक्टिव्हचं पॅसिव्ह करतोय आपण, तर पॅसिव्ह करताना नेहमी लक्षात ठेवा ह्या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. कोणत्या, हे टू बीचं सहायकारी क्रियापद असतं म्हणजे असतं आणि प्लस त्याच्यानंतर काय असतं, V3. हे लक्षात ठेवा, टू बीचं सहायकारी क्रियापद आणि V3 असतं म्हणजे असतं. हे सगळं घेणार आहे आपण डिटेलमध्ये. आता फक्त आपण ओळख करून घेतोय की ऍक्टिव्ह मध्ये काय असतं, पॅसिव्ह मध्ये काय असतं. आपण वाक्यासहित सगळं आपण प्रॅक्टिस घेणार आहोत. ठीक आहे, आता फक्त मी जे सांगतोय त्याच्याकडे फक्त लक्ष द्या. काय सांगितलं मी, की नेहमी पॅसिव्ह व्हॉइस मध्ये V3 असतं. ह्या ट्रिक आहेत लक्षात ठेवण्यासाठी. कशा, ज्यावेळेस आपल्याला ऑप्शन दिले जातात खाली तर त्यावेळेस ING वाला सोडून द्यायचा ऑप्शन, किंवा काय म्हणू आपण त्याला सिंपल वाला, जसं की ऍक्सेप्ट, वॉक, किंवा काय म्हणू आपण त्याला राईट, हे जे V1 आहेत ते सगळे काय म्हणू एलिमिनेट करायचे आणि कोणतं लक्षात ठेवायचं, फक्त V3 वाला ऑप्शनच आपला पॅसिव्ह वाला ओळखायचा असतो. आणि जर का तुम्ही TCS चा आणि प्लस आयोगाचा जर विचार केला MPSC चा, तर MPSC मध्ये तर ह्याच्यापेक्षा सोपं असतं TCS पेक्षा. कसं, तिथं तुम्हाला 4 ऑप्शन पैकी आपोआप हे V3 बघितलं ना, आपोआप 3 ऑप्शन निघून जातात आणि एक ऑप्शन डायरेक्ट मिळतो. तुम्हाला वाक्य सुद्धा वाचायची गरज नाही, फक्त एका सेकंदात उत्तर येतं. कसं सेकंदात, एका सेकंदामध्ये 4 ऑप्शन मध्ये फक्त एक नजर टाकायची की क्रियापद कोणतं आहे, ING वाला आहे, सिंपल वाला आहे का V3 वाला आहे. V3 वाला असला की तोच आपला ऑप्शन असतो. तर तो कुठं झाला, MPSC मध्ये. पण TCS काय करतं, थोडंसं अवघड करून सांगतं, पण तरी सुद्धा घाबरायची गरज नाही. कारण का, आपल्याकडे ट्रिक आहे. कोणती, V3 आणि त्याच्या अगोदर टू बीचं सहायकारी क्रियापद. ठीक आहे, आता तुम्ही म्हणाल मग कोणते टू बीचे सहायकारी क्रियापद आहे, तर ते मी सगळं सांगणार आहे. त्याच्या अगोदर आपल्याला ते वाक्य बघावं लागतील आणि वाक्य बघितल्यानंतर तुम्हाला समजेल की मग ही खरी ट्रिक काय आहे. ठीक आहे, खरी ट्रिक कधी करणार आहे, वाक्य बघितल्यानंतर. तर आता आपण सुरुवात करू. ठीक आहे, मला वाटतं हे जे सांगितलंय मी ते सगळं लिहून घ्या. मी सांगतो परत एकदा, तुम्ही नोटबुक मध्ये राईट डाऊन करा सगळं मी आता सांगितलेलं. ठीक आहे, असे 2 कॉलम करा, ऍक्टिव्ह व्हॉइस इकडं आणि इकडं करा पॅसिव्ह व्हॉइस. ठीक आहे, ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस असे 2 कॉलम करा. ठीक आहे, केले कॉलम. ऍक्टिव्ह व्हॉइस कर्तरी प्रयोग, पॅसिव्ह व्हॉइस कर्मणी प्रयोग. दिलं, हा. कर्तरी प्रयोग ह्याच्यामध्ये लिहा, कर्त्याप्रमाणे क्रियापद चालते. फास्ट मध्ये लिहायचे सगळ्यांनी, कर्त्याप्रमाणे क्रियापद चालते ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये. पॅसिव्ह व्हॉइस मध्ये लिहायचं, कर्माप्रमाणे क्रियापद चालते. कर्माप्रमाणे क्रियापद चालते. पण कर्माप्रमाणे म्हणजे ते कर्म कर्त्याच्या ठिकाणी येतं असं लक्षात ठेवा. हा, ठीक आहे, लिहिलं.
ह्याच्यामध्ये ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये सर्व टेन्सचे वाक्य ऍक्टिव्ह व्हॉइस असतात. सर्व टेन्सचे वाक्य म्हणजे जे 12 प्रकार बघितले का नाही ते सगळे काय असतात ऍक्टिव्ह व्हॉइसचे असतात. आणि तिथं लिहा सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट आहे का नाही. हे सगळे जे वाक्य असतात तर ते काय असतात ऍक्टिव्ह व्हॉइसचे असतात. लिहिलं ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये. आता पॅसिव्ह व्हॉइस मध्ये लिहा. पॅसिव्ह व्हॉइस मध्ये काय लिहा लिहा काळ कोणताही असो, काळ कोणताही असो, काळ कोणताही असो काय येतं टू बी प्लस V3 येतं. लिहा टू बी प्लस टू बी म्हणजे टू बी चे सहाय्यकारी क्रियापद असं लिहा बरं का. टू बी चे सहाय्यकारी क्रियापद प्लस V3 येते. टू बी चे सहाय्यकारी क्रियापद प्लस V3 येते. लिहिलं. पॅसिव्ह व्हॉइस मध्येच लिहा म्हणजे इकडे पॅसिव्ह व्हॉइस मध्येच लिहा. ही हिंट आहे आणखीन एक बघा. सिंपल टेन्स असेल लिहा. सिंपल टेन्स असेल तर काय येणार एम इज आर, एम इज आर आणि भूतकाळामध्ये काय येणार वॉज वेअर, वॉज वेअर. ठीक आहे. आणि फ्युचर साठी बी. ठीक आहे एवढं लिहा. सिंपल टेन्स असेल तर काय येणार एम इज आर, वॉज वेअर आणि बी. ठीक आहे लिहिलं. सिंपल टेन्स त्याचं पॅसिव्ह व्हॉइस मध्ये होताना काय होणार एम इज आर, वॉज वेअर आणि बी. ठीक आहे लिहिलं. नंतर कंटिन्युअस काळ, कंटिन्युअस टेन्स असेल मग तो कंटिन्युअस प्रेझेंट कंटिन्युअस पास्ट कोणताही असू द्या ह्याच्यामध्ये एकच येतं कोणतं बीइंग. लक्षात ठेवा हे बीइंग. बीइंग कसं लक्षात ठेवायचं आयएनजी आहे का नाही आयएनजी. आयएनजी म्हणजेच काय कंटिन्युअस काळ. कंटिन्युअस असला रे असला की V3 च्या अगोदर काय येणार आहे बीइंग. बीइंग प्लस V3 असं लिहा. आणि इथं पण एम इज आर, वॉज वेअर बी प्लस V3 असं होतं. ठीक आहे एम इज आर, वॉज वेअर प्लस V3 आणि कंटिन्युअस काळामध्ये बीइंग प्लस V3. ठीक आहे. आणि पुढचं बघू आता शेवटचं परफेक्ट. परफेक्ट टेन्स असला की त्याचं पॅसिव्ह मध्ये काय होतं बीन, मिस्टर बीन येतात. मिस्टर बीन प्लस V3 आहे का नाही. मिस्टर बीन प्लस V3, मिस्टर बीन प्लस V3. ठीक आहे. बघा काय काय घेतलं आपण एम इज आर, वॉज वेअर हे सगळे येतात आणि V3 येतं. कंटिन्युअस काळामध्ये बीइंग येतं आहे का नाही. कंटिन्युअस काळामध्ये बीइंग येतं आणि परफेक्ट काळामध्ये काय येतं बीन येतं. आता तुम्ही म्हणाल मग परफेक्ट कंटिन्युअस काळ का नाही घेतला तर इथं तर हिंट आहे. परफेक्ट कंटिन्युअस काळाचं वाक्य पॅसिव्ह मध्ये होतच नाही. ते तिन्ही असू द्या परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट, परफेक्ट कंटिन्युअस पास्ट, परफेक्ट कंटिन्युअस फ्युचर हे तिन्ही जे आहेत काळांचे प्रकार ह्या तिन्ही काळांच्या प्रकारांचं ऍक्टिव्हचं पॅसिव्ह होत नाही. म्हणून तिथं हे 3 निघून गेले आहे का नाही. कोणते निघून गेले हे 3 निघून गेले. राहिले 9. मग तुम्ही म्हणाल आणखीन एक कोणता काळ आहे की ज्याचं होत नाही तर आणखीन एक काळ तो म्हणजे कोणता कंटिन्युअस फ्युचर. कंटिन्युअस फ्युचरचं पण ऍक्टिव्हचं पॅसिव्ह होत नाहीत. अशा प्रकारे 4 काळ वजा गेले तर 8 काळ राहतात. हे 8 काळ आपण घेणारच आहे. ठीक आहे. अशा प्रकारे बघा सिंपल मग प्रेझेंट टेन्स असू द्या अगर सिंपल पास्ट टेन्स असू द्या तिथे काय येणार आहे एम इज आर, वॉज वेअर प्लस V3 येणार आहे. कंटिन्युअस म्हणला की कोणता येणार आहे बीइंग आणि V3 आणि परफेक्ट म्हणला की कोणता येणार आहे बीन आणि V3. तुम्ही म्हणाल हे का घेतलं तर बघा बीचं तुम्हाला सांगितलं होतं मी कोणते फॉर्म आहेत बी नंतर कोणता पुढचा बघू बीइंग कंटिन्युअस वाला आणि परफेक्ट वाला सांगितलं होतं मी तुम्हाला बीन. बरोबर आहे का नाही. बी बीइंग बीन असं असतं. बी मूळ स्वरूप झालं नंतर बीइंग आयएनजी स्वरूप झालं आणि बीन म्हणजे काय V3 असतो आहे का नाही म्हणजे पूर्ण रूप असतं बीन. तर कसं लक्षात ठेवायचं साधा काळ असला की एम इज आर, वॉज वेअर किंवा हे बीन बी असतं. बरोबर आहे का नाही. कंटिन्युअस काळ असला की बीइंग असतं आणि परफेक्ट काळ असला की बीन असतं. तर लक्षात ठेवा व्हॉइस म्हणलं रे म्हणलं की टू बी चे सहाय्यकारी क्रियापद आणि V3 एवढं लक्षात ठेवायचं. ही आपली ट्रिक आहे. साधा काळ असेल तर एम इज आर, वॉज वेअर बी आणि V3. कंटिन्युअस काळ असेल बीइंग V3 आणि परफेक्ट काळ असेल तर कोणता मिस्टर बीन आणि V3. संपला. इथंच आपला टॉपिक संपलेला आहे. तर ह्याच ट्रिक घेऊन आपल्याला इथं वाक्य सॉल्व्ह करायचे आहे. ठीक आहे. आणखीन थोडीशी प्रॅक्टिस घेऊ आणि नंतर मग वाक्याकडे जाऊ आपण. बघा एक वाक्य घेऊ. मगाच आपण कोणतं वाक्य घेतलं होतं जसं की तुम्हाला सांगितलं होतं बघा आय ओपन द बॉक्स आहे का नाही. आय ओपन द बॉक्स. ठीक आहे. आय ओपन द बॉक्स कसं ओळखलं सब्जेक्ट प्लस वर्ब आणि काय म्हणू आपण त्याला कर्म आहे. इथं काही ईडी वगैरे लागणार नाही. साधा काळ आहे. सब्जेक्ट नुसार चालतोय आपला आहे की नाही. मग ह्याचं पॅसिव्ह करताना काय करायचं बघा नेहमी हा जो ओपन असतो का नाही तो ओपन हा डायरेक्टली खाली आणायचा आणि काय करायचं ह्याला ओपनड करून द्यायचं. ओपनड
करून द्यायचं. ठीक आहे, बघा मी काय सांगतो तिने लक्ष द्या. नेहमी क्रियापद अगोदर पकडायचा, ओपन करून टाकायचं, तिथं थांबायचं. नंतर काय करायचं, हा जो दो बॉक्स आहे का नाही, हा इकडवाला, तर ह्याला इकडं बाण मारायचा. ठीक आहे, आणि आय जो आहे तर ह्याला इकडं बाण मारायचा. फक्त बाण मारायचे. द बॉक्स इकडे घ्यायचा, द बॉक्स. ठीक आहे, हा. आणि नंतर बघा इथं ओपनचं ओपन केलंय, आयचं काय करणार मग आता इकडं आपण, बाय मी. बाय मी हे तर माहित असेल तुम्हाला, किंवा लिहून पण मी देणार आहे. आयचं काय होतं, बाय मी. नंतर वीचं काय होतं, बाय अस. म्हणजे काय, माझ्याद्वारे, आमच्याद्वारे, बाय हिम, त्याच्याद्वारे, सगळं मी लिहून देणार आहे. टेन्शन नका घेऊ. आता फक्त बघा स्ट्रक्चर कसं चालतंय. ऍक्टिव्ह वॉइस आहे आय ओपन द बॉक्स. तर पॅसिव्ह मध्ये करताना काय करायचं, नुसतं बाणा मारायचे. काय बाणा मारायचे, अगोदर वर्ब काढून घ्यायचा. वर्ब इथं ओपन करून ठेवला, ह्याच्या लेफ्ट साईडला सगळ्यांना माहितीये साध्या वाक्यामध्ये काय असतं, पलीकडचा कर्ता असतो आणि इकडचं ऑब्जेक्ट असतं. आता ऍक्टिव्ह वॉइस दिला म्हणजे ऑब्जेक्टच असणार आहे ना. मग इथं हा काय करायचा, ओपन इथं ओपन करून द्यायचा. इकडचा जो आहे हे कर्म असतं. कर्म आणि प्रयोगामध्ये काय करणार, पॅसिव्ह मध्ये तू उचलायचं इकडे ठेवायचा. द बॉक्स घेतलं, हे आय घ्यायचं आणि इकडे टाकायचा. काय होणार, आयचं बाय मी. ही असेल तर बाय हिम होणार आहे. तर इथं आय असल्यामुळे काय झालं, बाय मी झाला. इथं ओपनचं काय काय केलं, ओपन केलं. आता इथं थोडंसं थांबायचं. ठीक आहे, ही जवळपास आपली 90% रेसिपी तयार झाली. आता फक्त काय करायचं आहे, मेन मसाला टाकायचा राहिलाय. मेन मसाला कोणता आहे आपला, तर तो आहे V3 आणि त्याच्या अगोदर काय येतं, प्लस टू बीचं सहाय्यकारी क्रियापद आहे का नाही, टू बीचं सहाय्यकारी क्रियापद. आता बघायचा काळ कोणता आहे. ठीक आहे, कोणता काळ आहे, आय ओपन द बॉक्स आहे का नाही, करता आहे, नंतर डायरेक्ट क्रियापद आहे. म्हणजे कोणता झाला, हा सिंपल काळ झाला. पण सिंपल कोणता आहे, सिंपल फ्युचर आहे, सिंपल पास्ट आहे का सिंपल प्रेझेंट आहे. सिंपल फ्युचर नाही, कारण का शाल विल नाही. सिंपल पास्ट पण नाही, कारण का ओपन ईडी असतं ते नाहीये. मग कोणता आहे, सिंपल प्रेझेंट. मग सिंपल प्रेझेंट असेल तर आपण बघा 3 रेसिपी घेतलेल्या आहेत मगाशी. कोणत्या घेतल्यात, सिंपल काळ असेल तर एम इज आर वॉज वेअर आणि बी घ्यायचं, V3 लावायचं. कंटिन्युअस काळ असेल तर बीइंग घ्यायचं, V3 लावायचं. जर का परफेक्ट असेल तर कोणता लावायचा आहे, मिस्टर बीन घ्यायचं आणि V3 लावायचं. इथं साधा काळ आहे. मग साधा काळ असेल तर कोणतं येतं, एम इज आर वॉज वेअर. आणि एम इज आर वॉज वेअर पैकी कोणतं घेणार आपण, इथं घेणार आपण वर्तमान काळाचं एम इज आर. आणि इथं बॉक्स आहे का नाही, द बॉक्स. मी किंवा आम्ही आहोत का, नाही. तू किंवा तुम्ही आहोत का, नाही. द बॉक्स कोणता, तिसराच आहे कोणतीतरी गोष्ट. मग तिसरी कोणती तरी गोष्ट असेल ती एक वचनी असेल तर काय म्हणणार मग आपण, द बॉक्स इज ओपन बाय मी. ठीक आहे, द बॉक्स इज ओपन बाय मी. अशा प्रकारे हे झालं पॅसिव्ह वॉइस. ठीक आहे, चला आणखीन एक वाक्य घेऊ, म्हणजे आणखीन तुम्हाला प्रॅक्टिस होईल. चला पुढे बघू आणखीन एक वाक्य. ही पास्ड द एक्झाम. ही पास्ड द एक्झाम आहे का नाही. पास्ड काय झाला, हा वर्ब झाला. हा वर्ब जसा तसा खाली आणायचा. ऑलरेडी पास्ड आहे तर पास्डच करू आपण, V3 पास्ड. ठीक आहे, काय करायचं मग, बाण मारायचे मस्तपैकी. इकडचा इकडे घ्यायचा बाण आणि इकडचा इकडे घ्यायचा बाण. द एक्झाम इकडे घ्यायचा, द एक्झाम इकडे घेतलं. ठीक आहे, चला पुढे जाऊ आणखीन. हिचं काय होणार, बाय हिम, त्याच्याद्वारे. बाय हिम झालं, बरोबर आहे. आता इथं थांबायचं. इथं आपला मेन मसाला टाकायचा आहे. सगळं आता रेडी झालंय. पास्ड काय आहे आपला, V3 आहे का नाही. आणि V3च्या अगोदर काय असतं, टू बीचं सहाय्यकारी क्रियापद असतं. मग टू बीचं सहाय्यकारी क्रियापद कोणतं येते बघायचंय. हा साधा काळ आहे, कंटिन्युअस आहे का परफेक्ट वाला आहे. बघा इथं आहे ही पास्ड, करता आहे क्रियापद आहे का नाही, करता आणि क्रियापद. करता आणि क्रियापद म्हणजे काय, इथं सहाय्यकारी क्रियापद आहे का कोणतं, काहीच नाही. म्हणजे इथं कोणता आहे, हा सिंपल काळ आहे. पण सिंपल कोणता आहे, सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट का सिंपल फ्युचर. तर हा आहे सिंपल पास्ट. कसा ओळखला, पास्ड आहे का नाही. मग सिंपल पास्ट असेल तर बघा सिंपलचं कोणतं आहे, एम इज आर वॉज वेअर V3. कंटिन्युअस असेल तर बीइंग V3 आणि परफेक्ट असेल तर मिस्टर बीन आणि V3. इथं बघा कोणतं आहे, इथं आहे सिंपल पास्ट. सिंपल पास्ट म्हणल्यावर म्हणतो कोणतं येणार मग, एम इज आर आणि वॉज वेअर. कोणतं येणार, वॉज आणि वेअर येणार. पण इथं बघा इथं आहे द एक्झाम, एक वचन. द एक्झाम आहे, मग काय येणार इथं वाक्य, वॉज वेअर पैकी कोणतं येणार इथं, तर वॉज येणार. द एक्झाम वॉज पास बाय हिम आहे का नाही, V3 आणि टू बीचं सहाय्यकारी क्रियापद. अशा प्रकारे हा झाला पॅसिव्ह वॉइस. ठीक आहे, चला आणखीन एक वाक्य घेऊ. एक वाक्य झालं की मग आपण मेन जे वाक्य जसे होतात ते सगळे वाक्य घ्यायला सुरुवात करूया. ठीक आहे, चला पुढचं एक घेऊ आपण. They washed the dishes. डिश असतात का नाही, डिश. They washed the dishes आहे का नाही, त्यांनी डिश धुतल्या. चला बघू आपण, काही नाही घाबरायचं. वॉश्ड क्रियापद आहे,
वॉशड ऑलरेडी वॉशड आहे, त्यामुळे काही करायची गरज नाही. ह्याला जसा तसं लिहून टाकू आपण. काय करू आपण ह्याला वॉशडला वॉशड करू. V3 घ्यायचं नेहमी. ठीक आहे. द डिशेस इकडे घ्यायच्या, मस्तपैकी आणायच्या. देला इकडे घ्यायचं. द डिशेस. ठीक आहे. इथं थांबलो आपण. द डिशेस नंतर बघा दे आहे, त्याचं काय होणार बाय देम त्यांच्याद्वारे, आहे का नाही, बाय देम. ठीक आहे. इथपर्यंत थांबायचं. V3 घेतलाय. आता काय करायचं, आपला मेन मसाला टाकायचा आहे. मेन मसाला म्हणजेच काय असतो, हा इथं घेतला की त्याच्या अगोदर टू बी चं सहाय्यकारी क्रियापद घ्यावं लागतं. ठीक आहे. आता बघा कर्ता आणि क्रियापदे, डायरेक्ट कर्ता आणि क्रियापद, सहाय्यकारी क्रियापद नाहीये. म्हणजे कोणता काळ आहे, हा सिंपल काळ आहे. पण सिंपल काळामध्ये कोणता आहे, सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट का सिंपल फ्युचर. हा आहे सिंपल पास्ट, कारण का इथं ईडी आहे. बरोबर आहे का नाही. मग सिंपल पास्ट असेल तर आपल्याकडे कोणतं आहे, एम आर वॉज वेअर पैकी वॉज वेअर घ्यावं लागेल आपल्याला. सिंपल काळ आहे. मग इथं लक्षात ठेवा द डिशेस, डिश आहे का डिशेस आहे, डिशेस आहे म्हणजे अनेक वचन आहे. मग अनेक वचन असेल तर काय घेणार आपण, वेअर, आहे का नाही. मग काय होणार, द डिशेस वेअर वॉशड बाय देम, है का नाही. डिशेस वेअर वॉशड बाय देम. किती सोपं आहे. आणि उगाच ह्याला अवघड करून टाकतात की खूप अवघड आहे, खूप अवघड आहे. ऍक्टिव्ह पॅसिव्ह वॉइस सारखा तर सोपा टॉपिक कोणताच नाही. हा इतर विद्यार्थ्यांसाठी अवघड आहे, कारण का काहीच मेळ लागत नाही. इथं बीइंग घ्यायचा आहे, बीन घ्यायचा आहे, ॲमिझार घ्यायचा आहे, वॉजवेअर घ्यायचा आहे का बी घ्यायचा, काही कळत नाही. लक्षात ठेवा, आपण मात्र ज्ञानदीप अकॅडमीचे स्टुडंट आहोत आणि आपल्याकडे ट्रिक आहे जी की कुठंच नाहीये. तर आपण बिलकुल घाबरायची गरज नाही. बाकीच्या ठिकाणी आपल्याला शिकायला भेटतं काय, हा सिंपल प्रेझेंट आला की काय करा, सिंपल प्रेझेंटचं काय करायचं आपल्याला, पॅसिव्ह करताना ऑब्जेक्ट प्लस V3 वगैरे. अरे कशाला मुलांना अवघड करून सांगताय, आहे का नाही. ते सूत्र कधी लक्षात राहतात का, माझ्या तर कधीच लक्षात राहिले नाहीत. लहानपणी आम्हाला शाळेमध्ये लिहून द्यायचं सब्जेक्ट प्लस काय टू बी चे सहाय्यकारी क्रियापद प्लस नंतर V3 प्लस बाय प्लस माय नंतर काय हिम बाय अस असं लिहून द्यायचं. काही कळायचं नाही. लिहितानाच घोटाळा व्हायचा. लिहितानाच कळायचं नाही काय लिहितोय ते, आणि नंतर मग काय लक्षात राहणार आहे की काय समजलंय ते. अशा प्रकारे कधी अवघडात पडू नका. नेहमी कार्यक्रम आपला सोपा झाला पाहिजे, है का नाही. सोप्या पद्धतीनं कसं शिकता येईल, कसं लक्षात राहील ते आपल्याला बघायचंय. कारण का आपल्याला मार्क घेणं महत्वाचं आहे, ते पण न चुकता. तर चला तर मग मला वाटतं आता सगळ्यांना समजलं असेल, तुम्हाला सगळ्यांना समजलं असेल. आता आपण पुढे जाऊया आणि बघू आता ऍक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस कसं होतं. आता तुम्हाला सुरुवातीलाच मी सांगितलं होतं, काय सांगितलं होतं की 8 काळांचाच फक्त ऍक्टिव्हचं पॅसिव्ह होतं. ठीक आहे. 8 काळांचं फक्त ऍक्टिव्हचं पॅसिव्ह होतं. तर कोणते ते काळ आहेत बघा, तुम्हाला सांगतो इथं. तर हे काळ आहेत बघा. अगोदर सांगतो की कोणत्या काळात होत नाही, म्हणजे तुम्हाला लक्षात राहील. कोणतं होतं म्हणल्यास 8 लक्षात ठेवावं लागतील, पण कोणते नाही करायचे म्हणलं की बरोबर कळेल. हा हे फक्त करायचे नाहीये. आणि एकदम सोपं आहे बघा. कसं सोपं आहे तुम्हाला सांगतो. जे आपले 4 प्रकार आहेत, आहे का नाही. कोणते प्रकार आहेत, सिंपल प्रेझेंट टेन्स, कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स, परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आणि परफेक्ट कंटिन्युअस. हा जो चौथा प्रकार आहे का नाही, परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स, परफेक्ट कंटिन्युअस पास्ट टेन्स, परफेक्ट कंटिन्युअस फ्युचर टेन्स, म्हणजे तो मिस्टर बीन वाला, आहे का नाही, हॅज बीन वगैरे होतं का नाही ते. तर हे तिन्ही होत नाहीत बघा. हे तिन्ही होत नाहीत. कोणते, हे कंटिन्युअस वाले ना, परफेक्ट कंटिन्युअस वाले. तर परफेक्ट कंटिन्युअस वालं कोणतंच होत नाही, लक्षात ठेवा. परफेक्ट कंटिन्युअस वालं हे होत नाही. मग कोणते होतात मग बघा, हे बाकीचे सगळे होतात. त्याच्यामध्ये आणखीन एक लक्षात ठेवायचं, परफेक्ट फ्युचर होत नाही. कोणता, आपलं कंटिन्युअस फ्युचर. परफेक्ट नाही, कंटिन्युअस फ्युचर. परत एकदा सांगतो, परफेक्ट कंटिन्युअस हे तिन्ही होत नाहीत. आणि आणखीन एक कोणता होत नाही, तो म्हणजे कंटिन्युअस फ्युचरचा. कंटिन्युअस फ्युचरचं वाक्य होत नाही. मग राहिले कोणते, सिंपलचे 3, सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट, सिंपल फ्युचर, 3 झाले. नंतर कंटिन्युअस प्रेझेंट, कंटिन्युअस पास्ट, कंटिन्युअस फ्युचर होत नाही. 3 आणि 2 5 झाले. आणि नंतर परफेक्टचे तिन्ही, परफेक्ट प्रेझेंट, परफेक्ट पास्ट आणि परफेक्ट फ्युचर. अशा प्रकारे 8 काळांचं काय म्हणू आपण त्याला, ऍक्टिव्हचं पॅसिव्ह होतं. ठीक आहे. ऍक्टिव्हचं पॅसिव्ह होतं. हे पण लक्षात नाही, विद्यार्थ्यांच्या लक्षात राहत नाही कोणते काळ नेमके, कोणता ते होता काय होतं. मग डायरेक्ट मध्ये कोणता होता, इनडायरेक्ट मध्ये कोणता होता. अहो डायरेक्ट इनडायरेक्ट ही स्पीच आहे, बरोबर आहे नाही. त्या स्पीच मध्ये फक्त तो आपला टेबल लक्षात ठेवायचा. कोणता, वर्तमान काळाचे 4चे पलीकडे 4 मध्ये रूपांतर होतं आणि भूतकाळाचे जे 4 वाक्य आहेत त्याचं इनडायरेक्ट होतं. एवढंच फक्त लक्षात ठेवायचंय. कथन म्हणजे काय, भूतकाळ असं लक्षात ठेवायचं. ऐकलेलं सांगायचंय. मग
ते टेबल लक्षात ठेवायचा. आणि ऍक्टिव्ह पॅसिव्ह मध्ये काय लक्षात ठेवायचा, हा टेबल लक्षात ठेवायचा. ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह आहे का नाही, ऍक्टिव्ह पॅसिव्ह मध्ये काय होतं लक्षात ठेवा. कसं लक्षात ठेवायचं तेही सांगतो मी. ऍक्टिव्ह म्हणजे काय, ऍक्टिव्ह होणं, आणि पॅसिव्ह म्हणजे काय, झोपणं. तर लक्षात ठेवा हे सगळ्यात खालचे आहेत का नाही, हे आळशी लोक आहेत. कोणते, परफेक्ट कंटिन्युअस वाले. परफेक्ट कंटिन्युअस वाले सगळ्यात खाली आहेत, म्हणजे सगळ्यात आळशी आहेत. हे पॅसिव्ह मध्ये होतच नाही यांचं, कळलं का नाही, एकदम आळशी माणसं आहेत. हे कधीच ऍक्टिव्हचं पॅसिव्ह मध्ये होत नाहीत रूपांतर यांचं. हे जसे तसेच राहू द्या म्हणतात, आम्हाला बदलायचं नाही, है नाही, हम नाही बदलेंगे. तर त्या टाईपचे लोक आहेत बघा, एकदम खाली. आणि असे जे लोक आहेत ना ते नेहमी खालीच राहतात, वर कधी प्रोग्रेस करतात का, नाही करत. म्हणून असं लक्षात ठेवा की जे खालचे आहेत का नाही सगळ्यात, ते सगळ्यात खालचे पॅसिव्ह आहेत, झोपलेले आहेत नेहमी, निद्रिस्त आहे का नाही, कधीच ते ऍक्टिव्ह होत नाही. त्यांना वाटतच नाही की आपल्यामध्ये बदल व्हावा, म्हणजे ऍक्टिव्हचं पॅसिव्ह असं कधी वाटतच नाही. अशा प्रकारे पॅसिव्ह जे शेवटचे आहेत तर हे पॅसिव्ह वाईज होत नाही, यांचा तसाच राहतो. आणि एक आहे कंटिन्युअस फ्युचर आहे का नाही, हा एक होत नाही. तर अशा प्रकारे 4 काळांचं होत नाही, बाकी 8 काळांचं होतं. चला मग बघू आपण. ठीक आहे, समजतंय का सगळ्यांना, एकदा सांगा मला सगळ्यांना समजतंय का. समजत असेल तर पुढे जाऊ आपण. एकदा हा टेबल एकदा नजर टाकून घ्या, मग लगेच आपण सुरू करूया. ठीक आहे, बघा बघितलं असेल तर आता आपण सुरू करू वाक्याला. एक एक घेऊ आपण. सगळ्यात अगोदर बघणार आहेत आपण कसं, जसं आपलं सायकोलॉजी सांगते त्याप्रमाणे आपण घेणार आहे. जसं की सिंपल प्रेझेंट घेणार, त्याची तुलना सिंपल पास्टशी करणार, त्याची तुलना सिंपल फ्युचरशी करणार. ठीक आहे, एक एक वाक्य घेऊ आपण. बघा परत एकदा आठवा, आपली रेसिपी कोणती आहे. सिंपल काळ असेल तर एम इज आर वॉज वेअर आणि बी आहे का नाही, एम इज आर वॉज वेअर आणि बी आणि V3. म्हणजे हा जो सिंपल काळ जो म्हणला मी इथं, त्या सिंपल काळासाठी काय ट्रिक आहे, एम इज आर, बरोबर आहे का नाही, एम इज आर, नंतर वॉज वेअर आणि बी आहे का नाही, हे आहे कोणतं, सिंपल काळासाठी. आणि प्रत्येकामध्ये V3 येणार आहे, जे मी आता सांगणार नाही डबल आहे का नाही, कारण की ते आपल्याला माहितीच झालंय. आता प्रत्येकामध्ये V3 येणार आहे. कंटिन्युअस काळामध्ये कोण येणार आहे, BEING आहे का नाही, BEING येणार आहे. आणि परफेक्ट काळामध्ये कोण येणार आहे, तर मिस्टर बीन येणार आहे. बरं का, इथं हे ऍक्टिव्ह पॅसिव्ह चालू आहे, काळ नाही चालू. काळामध्ये इथं येतं ते परफेक्ट कंटिन्युअस मध्ये, हे काळ नाही चालू, हा काय चालू आहे, ऍक्टिव्ह पॅसिव्ह चालू आहे. म्हणजे ऍक्टिव्ह पॅसिव्ह म्हणलं की लक्षात ठेवायचं हे टू बी आणि V3 आहे का नाही, टू बी आणि V3 हे लक्षात ठेवायचं. बघा इथं बीन येतं आणि V3 तर काय सगळी या ठिकाणीच येणार आहे, कोणत्याही काळामध्ये V3 येणार आहे. चला मग एक एक बघू आपण. चला बघा इथं आहे ही स्टार्ट्स द गेम आहे का नाही, कोणतं वाक्य, ही स्टार्ट्स द गेम. काही असू द्या, काही प्रॉब्लेम नाही. स्टार्ट काय आहे आपलं इथं, हे क्रियापद आहे. मग स्टार्टला काय करायचं, खाली घ्यायचं आणि त्याचं स्टार्टेड करायचं. काय केलं आपण इथं, स्टार्टेड आहे का नाही, V3 करून टाकायचं, स्टार्टेड केलं. आता स्टार्टेड केलं, थोडंसं पुढे जाऊ आपण. इथं कर्म बघा, द गेम आहे आणि करता कोण आहे, ही आहे. द गेमला काय करायचं, इकडे घ्यायचं, आणि हिला काय करायचं, इकडे घ्यायचं आणि बाय हिम करायचं. मग वाक्य काय झालं बघा, द गेम आहे का नाही, इथं V3 घेऊ फक्त. आता ते सांगतो मी टू बी कोणतं घ्यायचं, स्टार्टेड बाय हिम, इथं थांबायचं. आता बघायचं हा जो आहे द गेम एक वचनी का अनेक वचनी आहे का नाही, एक वचनी का अनेक वचनी. द गेम कसा आहे, एक वचनी. आणि दुसरी गोष्ट कोणता काळ आहे, ही स्टार्ट म्हणजे करता आणि क्रियापद आहे आणि सिंपल प्रेझेंट आहे. मग सिंपल प्रेझेंट असला की तुम्हाला माहिती असेल, सिंपल काळ म्हणलं की एम इज आर वॉज वेअर, पण हा सिंपल प्रेझेंट आहे. मग सिंपल प्रेझेंट मध्ये काय होणार, एम इज आर पैकी इथं एक वचन आहे द गेम, मग काय होणार, इज द गेम इज स्टार्टेड, हिचं काय होणार, बाय हिम आहे का नाही, हिचं काय होणार, बाय हिम. आता ज्यांना हे पण नाही कळत ना त्यांच्यासाठी एक टेबल लिहून देतो, ते फक्त लक्षात ठेवा तुम्ही कशाचं काय होतं. बघा पटकन देतो लिहून तुम्हाला, ज्यांना हे पण माहित नाही की आयचं काय होतं, वीचं काय होतं. तुम्हाला तरी माहित असेल फर्स्ट पर्सन असतो. फर्स्ट पर्सन कोणता असतो, आय. आय म्हणजे काय, मी, बरोबर आहे का नाही. आणि दुसरं असतं वी म्हणजे काय, आम्ही. सगळ्यांसाठी सांगणार आहे, जे ग्रामीण भागातले विद्यार्थी ज्यांना आय यू हे कळत नाही त्यांच्यासाठी पण मी सांगणार आहे. ठीक आहे, आपला उद्देश हेच आहे की शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत आपल्याला समजलं पाहिजे. मग आपल्याला थोडा वेळ लागला तरी चालेल, कारण का आपल्याला सगळ्यांना घेऊन जायचंय सोबत, सगळ्यांना सोबत घेऊन जायचंय. आपण हुशार आहेत म्हणणे, पण आपले जे बंधू आहेत, आपल्या ज्या भगिनी आहेत, त्यांना ज्यांना येत नसेल त्यांच्यासाठी आपण हे घेतोय, त्यांना पण आपल्याला सोबत घेऊन जायचंय. ठीक आहे, बघा सगळ्यांचा विचार करू आपण. फर्स्ट पर्सन आहे आय आणि वी, तर ह्याचं पॅसिव्ह मध्ये काय होतं बघा, आयचं काय होतं, बाय मी. बाय मी ते आहे मी, तर हे काय असतं, माझ्याद्वारे. माझ्याद्वारे. ठीक आहे, 2 मिनिट जाऊ द्या, काही प्रॉब्लेम नाही, पण सगळ्यांना समजून येईल ज्यांना येत नाही त्यांना. वीचं काय होतं, बाय अस. बाय अस म्हणजे काय, आमच्याद्वारे. आमच्याद्वारे. सगळ्यांना जमलं पाहिजे, असा एकही विद्यार्थी राहिला नाही पाहिजे की ज्याला ऍक्टिव्ह पॅसिव्ह येत नाही. इथून पुढं इतिहास संपला. आता
की कुणी म्हणायचं नाही आता की इंग्लिश ग्रामर येत नाही. आता इथून पुढे नवीन काय म्हणणार आपण, इथून पुढं काय म्हणू आपण त्याला, नवीन भविष्य घडवणार आणि सांगणार की कोणालाही इंग्लिश व्याकरण अवघड नाहीये, सगळ्यांना जमू शकतं. मला जमतंय तर तुम्हालाही जमणार, तुम्हाला जमतंय तर इतरांनाही जमणार, सगळ्यांना जमणार. ठीक आहे. फर्स्ट पर्सन घेतला. सेकंड पर्सन बघा, सेकंड पर्सनचं एकच आहे, ते यू घ्या अगर यू घ्या, आहे का नाही. तू किंवा तुम्ही एकच असतं ते. तू आणि अनेक वचन केलं तर काय असतं, यूच असतं, पण अर्थ काय असतो, तुम्ही. तू किंवा तुम्ही. तर यांचं काय होतं, दोघांचं पण बाय यू, आहे का नाही. काय होतं, बाय यू. फक्त अर्थ काय होईल इथं, तुझ्याद्वारे, आणि अनेक वचन केलं तर काय होईल, तुमच्याद्वारे. तुझ्याद्वारे आणि बाय यू अनेक वचन केलं तर काय होईल, तुमच्याद्वारे. तुमच्याद्वारे. ज्यांना येत नाही त्यांनी लिहून घ्या हे, तुमच्याद्वारे. ठीक आहे. सेकंड पर्सन झाला. थर्ड पर्सन बघू आपण आता. थर्ड पर्सन. थर्ड पर्सन सगळ्यांना माहित असेल. ही. ही म्हणजे काय, तो. शी. शी म्हणजे काय, ती. आणि इट म्हणजे काय, ते. ते म्हणजे काय, निर्जीव वस्तू असते, एक वचनी. आणि ह्यांचा अनेक वचन काय असतो, दे. दे म्हणजे काय, ते सर्व. इथे लिहितो मी, ते सर्व. ठीक आहे. आता बघा, हिचं काय होतं, बाय हिम, त्याच्याद्वारे. त्याच्याद्वारे. नंतर शी म्हणजे काय, बाय हर, तिच्याद्वारे. तिच्या द्वारे. ठीक आहे. इटचं इटच राहतं बरं का मित्रांनो, लक्षात ठेवा. बाय इट, त्याच्याद्वारे म्हणजे त्या पक्षाद्वारे, त्या प्राण्याद्वारे, असं. त्याच्याद्वारे, निर्जीव वस्तूद्वारे. आणि नंतर दे म्हणजे काय, त्याचं होतं बाय देम. बाय देम म्हणजे त्यांच्याद्वारे. त्यांच्याद्वारे. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा टेबल आहे बघा. सगळ्यांनी लिहून घ्या. ज्यांना माहिती नाही त्यांनी पटकन लिहून घ्यायचा आहे. हा फर्स्ट पर्सन असतो, हा सेकंड पर्सन असतो, आणि हा थर्ड पर्सन आहे. ठीक आहे. किंवा व्हिडिओ पॉज करून, जे रेकॉर्डेड बघत असतील त्यांनी व्हिडिओ पॉज करून हे लिहून घ्या. ठीक आहे. चला हा बघूत आता आपण. परत या वाक्याकडे आता बघा. इथं ही आहे, त्याचं काय होणार आहे, बाय हिम. अशा प्रकारे पहिला काळ घेतला आपण. ही स्टार्ट द गेम, तर त्याचं काय होणार आहे, द गेम इज स्टार्टेड बाय हिम. ठीक आहे. समजलं सगळ्यांना. आता थोडस पुढे जाऊया. सिंपल प्रेझेंट समजलं आपल्याला. सिंपल पास्ट समजून घेऊ आपण. ठीक आहे. सिंपल पास्ट. ही स्टार्टेड द गेम, आहे का नाही. काय म्हणताय, ही स्टार्टेड द गेम. काही असू द्या. स्टार्टेडला काय करणार आपण, स्टार्टेडला खाली घेणार आपण, जसं तसं उतरून घेतलं. ऑलरेडी स्टार्टेड आहे, मग काय होणार, स्टार्टेडच राहणार. द गेम इकडे येणार, काय होणार, द गेम इकडे आला. हीच काय होणार, पलीकडे जाणार, काय झाला, बाय हिम झाला. इथं थांबायचं, कारण का स्टार्टेड हे झालं आपला V3, पण V3च्या अगोदर टू बीचं सहाय्यकारी क्रियापद घ्यायचंय. पण हा काळ कोणता, ही स्टार्टेड म्हणजे सिंपल पास्ट आहे. सिंपल पास्ट बघतोय आपण. तर सिंपल पास्ट मध्ये कोण ऑप्शन आहे, दोन, वॉज आणि वेअर. कारण का अमेजार वर्तमान काळातलेत, वॉज वेअर भूतकाळातलेत. मग वॉज वेअर पैकी कोणता येणार आहे आपल्याकडे, द गेम. एक वचनी का नाही, मग काय म्हणणार आपण, द गेम वॉज स्टार्टेड. आणि कोण आहे हे, ही. त्याचं काय होणार, बाय हिम. द गेम वॉज स्टार्टेड. स्टार्टेड वॉज असं येणार आहे का नाही. द गेम वॉज स्टार्टेड. ठीक आहे. चला पुढे जाऊया. पुढे बघायचंय सिंपल फ्युचरचं काय होतं. ठीक आहे. बघू आपण सिंपल फ्युचरचं काय होतं. ही विल स्टार्ट द गेम. काय दिलंय, ही विल स्टार्ट द गेम. कसं ओळखलं, ही विल आणि शाल तर येतच, पण त्याच्यानंतर बघा स्टार्ट द गेम करता आणि डायरेक्ट क्रियापद आहे का नाही. शाल आणि विल तर येणारच आहे, पण पुढे कोण आहे, ही विल स्टार्ट. तिथं ही विल बी स्टार्टिंग वगैरे आहे का, कंटिन्युअस काळ आहे का, नाहीये. म्हणजे कोणता आहे हा, सिंपल फ्युचर आहे. करता आणि क्रियापद आहे, आणि शाल विल असल्यामुळे तो सिंपल फ्युचर आहे. सिंपल फ्युचर असेल तर आताच बघितलं आपण की काय करायचंय आपल्याला. सिंपल काळ म्हणलं की अमेजार, वॉज वेअर, आणि आणखीन एक घेतला आपण कोणता, बी. हा बी कोणासाठी, या फ्युचर साठी आहे का नाही. कोणासाठी आहे, फ्युचर साठी. मग फ्युचर साठी जर का इथं म्हणलं असं टू बीचं सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं, तर ह्याला विचारलं टू बीला, सांग रे बाबा अमेजार तुम्हाला वर्तमान काळात गेलेत, वॉज वेअर तुम्हाला भूतकाळामध्ये गेला, तर मग तो स्वतः पठ्ठ्या आणला इथं उचलून, आहे का नाही. इथं आणला पठ्ठ्या उचलून आणि इथं ठेवून दिला. बघा मग काय होणार, स्टार्टचं फ्युचर टेन्स असू द्या, काही असू द्या, आपली एकच थेरपी कोणती, V3. आणि V3 झाला की द गेम सुरुवातीला घेतला, हीच काय झालं, बाय हिम झालं. आणि इथं काय करणार आपण, विल जशा तसं उतरून ठेवणार. कारण का, तुम्हाला सांगितलं मी
शाल विल सहायकारी क्रियापद कोणतेही असू द्या, ते फक्त हे शाल आणि विल जे आहे ते फ्युचर टेन्स मध्ये फक्त डिनोट करण्यासाठी येतात की हा भविष्यकाळ आहे, तर त्याला जसं तसं उतरून घ्यायचं. मग कसं होणार, द गेम विल आणि आपली काय आहे रेसिपी V3 आलं की त्याच्या अगोदर टू बीचं सहायकारी क्रियापद घ्यायचं. तर मग काय करणार, द गेम विल बी आहे का नाही आणि V3 द गेम विल बी स्टार्टेड बाय हिम, द गेम विल बी स्टार्टेड बाय हिम. तर अशा प्रकारे वर्तमान काळामध्ये सिंपल काळ असेल तर ॲमिजार घेतला, भूतकाळामध्ये वॉज वेअर घेतला आणि भविष्य काळामध्ये बी घेतला. पण तो शाल आणि विल जशा तसा ठेवायचा बरं का, हे लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे हा आपला झाला सिंपल काळ. सिंपल काळाचं आपण काय केलं, पॅसिव्ह व्हॉइस केलं. समजा इथं जर अनेक वचन असतं आहे का नाही, ही स्टार्ट द गेम्स असं असतं, तर इथं काय झालं असतं, द गेम्स इजच्या ठिकाणी फक्त काय येईल तिथं आर, द गेम्स आर. इथं भूतकाळामध्ये काय येईल, द गेम्स वेअर आहे का नाही, अनेक वचन असेल तर अशा प्रकारे. आणि बी तर बीच राहणार आहे, त्याच्यामध्ये काय बीचं बीज वगैरे होणार नाही. तर अशा प्रकारे हे आपण सिंपल काळाचं पॅसिव्ह व्हॉइस घेतलेलं आहे. ठीक आहे, मला वाटतं तुम्हाला सगळ्यांनाही समजलं असेल. जर का समजलं असेल तर आपण थोडंसं आता पुढे जाऊया. कुठं, कंटिन्युअस काळामध्ये. ठीक आहे, सिंपल काळ संपला आपला, एकदम सोपं होता. आता आपण जाऊया कंटिन्युअस काळामध्ये. ठीक आहे, बघा कंटिन्युअस काळ तुम्हाला इथं सांगितलं होतं मी, कोणतं सांगितलं होतं की सहायकारी क्रियापद जशा तसे ठेवायचे, ते बदलायचे नाहीयेत. सहायकारी क्रियापद म्हणजे जसं इथं इज आहे तर तो इज खाली जसा तसा ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर आपली रेसिपी सुरू होणार आहे. कोणती रेसिपी, स्टार्टेड V3 आणि त्याच्या अगोदर कोणतं, टू बी आहे का नाही, V3 आणि टू बी ही रेसिपी जी आहे ती आपली नंतर सुरू होणार आहे. त्याच्या अगोदर हे जे सहायकारी क्रियापद जशा तसे राहणार आहेत. बघू आपण, तुम्हाला समजेलच काय चालू आहे ते. बघा वाक्य घेऊ, ही इज स्टार्टिंग द गेम आहे का नाही, कंटिन्युअस काळ आहे, ING आहे, इज आहे, ॲमेझॉन वॉज एअर आहे, तर हा कंटिन्युअस प्रेझेंट झाला आहे का नाही. कंटिन्युअस प्रेझेंट आहे हे तर आपल्याला समजलं. काही असू द्या, आपली रेसिपी एकच आहे. स्टार्टिंग जरी असला तरी सुद्धा काय करणार आपण, स्टार्टेड. काय करणार आपण, स्टार्टेड. एवढं तर समजलं सगळ्यांना. इथं बघा द गेम काय करणार आपण, इकडे टाकणार आणि ही काय करणार, इकडे टाकून बाय हिम करणार. तर हिचं काय झालं बघा, बाय हिम झालं. आता इथं थांबायचं, द गेम, बरोबर आहे का नाही, हे घेतलं आपण. पण मी काय सांगितलं तुम्हाला, जे अगोदरचे इथले जे सहायकारी क्रियापद आहे ते जशा तसे ठेवायचे. मग इथं काय करणार आपण, द गेम एक वचनी असल्यामुळं इज हा इज जसा तसा ठेवणार. पण जर का इथं गेम्स असतं तर मग काय झालं असतं, गेम्स आर झालं असतं. हे सहायकारी क्रियापद आपल्याला बदलायचे नाहीयेत, जशा तसे ठेवायचे. मग काय झालं, द गेम इज, इथं थांबायचं, द गेम इज इथं थांबायचं. आता पुढची रेसिपी आपली कोणती, V3 आणि टू बीचं सहायकारी क्रियापद. आता बघा काळ कसा आहे, ING वाला आहे आणि आपण काय केलंय, स्टार्टिंगचं स्टार्टेड केलंय. म्हणजे ING होता तो काढून टाकला आणि ED केला, पण अर्थ तर बदलता कामा नाही. मग काय करणार आपण, ते टू बीचं रूप घेणार आणि त्याला ING जोडणार. म्हणून हे बिंग घेतलंय. बघा बिंग का घेतलं, बी हे मूळ रूप आणि त्याला ING जोडलं आहे का नाही. कारण का इथं आपण स्टार्टिंगचं स्टार्टेड केलंय म्हणून त्याला बीचं बिंग करावं लागेल आपल्याला, कारण दाखवायचा काळ की बाबा हा कंटिन्युअस काळ आहे. म्हणून इथं काय केलं आपण, बिंग स्टार्टेड बाय हिम. म्हणून ही आपण हिंट लक्षात ठेवली ती कोणती, कंटिन्युअस काळ असला की कोणता वापरायचा, बिंग वापरायचा. मग वाक्य काय झालं, द गेम इज स्टार्टेड बाय हिम आहे का नाही, द गेम इज स्टार्टेड बाय हिम. चला पुढे जाऊया. पुढचं वाक्य बघा, ही वॉज स्टार्टिंग द गेम. कंटिन्युअस पास्ट आहे का नाही, ही वॉज स्टार्टिंग द गेम. चला परत स्टार्टिंग असू द्या, काही असू द्या, स्टार्ट असू द्या, स्टार्टेड काही असू द्या, आपला स्टार्टेडच होणार आहे, V3 होणार आहे. ठीक आहे, मग नंतर द गेम इकडे घेतला, द गेम. आता बघा द गेम ही वॉज आहे का नाही आणि द गेम एक गोष्ट, त्यामुळे वॉज जसा तसा उतरवायचा खाली. इथं वॉज घेतला, द गेम वॉज. इथं द गेम्स असतं तर वेअर आलं असतं, पण द गेम आणि ही पण ही वॉज आहे आणि द गेम पण एक गोष्ट नाही. त्यामुळे काय करणार आपण, द गेम वॉज हे जशा तसं ठेवणार. सहायकारी क्रियापदामध्ये काही बदल करायचा नसतो आहे का नाही, म्हणजे ते घ्यायचंच असतं, त्याला काढून नाही टाकायचं. हा द गेम्स अनेक वचन असतं तर वेअर केलं असतं, एवढं फक्त चेंज झाला असता. पण सहायकारी क्रियापद मात्र घ्यायचे आहेत म्हणजे आहे. ठीक आहे, द गेम वॉज थांबायची इथं. स्टार्टेड केलंय त्याच्या अगोदर काय करायचं, आपल्याला टू बीचं रूप घ्यायचंय. पण कंटिन्युअस काळ म्हणलं की आपल्याकडे एकच आहे. कोण आहेत, मिस्टर कोण आहेत, ते बिंग वाले आहेत आणि खालचे मिस्टर बीन आहेत. इथे कोण आहेत, हे महाशय BEING वाले आहेत आहे का नाही. मग इथं घ्यायचं बिंग, BEING आणि काय झाला, V3, BEING आणि V3 आणि बाय हिम. ठीक आहे, चला. आणि पुढे तर काय होतच नाही, कारण का कंटिन्युअस फ्युचर आहे तो होतच नाहीये, त्यामुळे तो विषयच मिटला. तर अशा प्रकारे आपण किती काळांचं घेतलं
बघितलं बघा, तर हे वरचे 3 आणि हे 2 5 काळ झाले आपल्याकडे. किती? 5 काळ झाले. आता पुढे जाऊया. आता आपले शेवटचे 3 राहिलेत. कोणते? परफेक्ट वाले. आणि परफेक्ट म्हणलं की आपल्याकडे एकच आहे. कोण? मिस्टर बीन आहेत, है का नाही? मिस्टर बीन आहेत. बघू मग. ही हॅज स्टार्टेड, है का नाही? ही हॅज स्टार्टेड द गेम. ऑलरेडी तर V3 आहे, त्यामुळे आपला कार्यक्रम आणखीन सोपा झालाय. स्टार्टेडला स्टार्टेड करून घेतलं, द गेमला द गेम केलं, है का नाही? आणि ही ला बाय हिम केलं. आता राहिलं कोणतं बघा, ही हॅज. मगाशी सांगितलं तुम्हाला सहाय्यकारी क्रियापद खाली घ्यायचे असतात. इथं पण तेच करायचं. ही हॅज, ही असल्यामुळे हॅज आहे. तसं इथं द गेम एक क्वेश्चन असल्यामुळे हॅज येणार. द गेम्स असतं तर फक्त हॅजचं हॅव झालं असतं, है का नाही? कारण का वर्तमान काळ बघतोय आपण. तर बघा इथं काय करणार मग, द गेम हॅज जशा तसं ठेवणार आपण, कारण का सहाय्यकारी क्रियापद जशा तसं ठेवायचं असतं. त्याच्यानंतर आपला रेसिपी सुरू होते. कोणती? टू हे V3 आणि त्याच्या अगोदर टू बी. मग लक्षात ठेवा हे V3 आहे, इथं परफेक्ट काळ आहे. तर परफेक्ट काळामध्ये कोण आहे आपला? एकच. कोण? मिस्टर बीन. तर काय करायचं, इथं बीन ठेवून द्यायचा, बीन आणि हा V3. अशा प्रकारे हे वाक्य झालं, द गेम हॅज बीन स्टार्टेड बाय हिम. ठीक आहे, चला पुढे जाऊया. हे समजलं असेल तर आता काय करू आपण, आता पास्ट टेन्स बघूया. ठीक आहे, पास्ट टेन्स बघू आपण. पास्ट टेन्स, चला पुढे बघा. ही हॅड, फक्त हॅडच्या ठिकाणी हॅड झालाय. ही हॅड स्टार्टेड द गेम. काय असू द्या, आपली रेसिपी ती स्टार्टेडचं स्टार्टेड होणार. ऑलरेडी तेच आहे, V3 झाला. ठीक आहे, द गेम इथं आला. हीच काय झालं, बाय हिम झालं. आता थांबायचं बघा. ही हॅड भूतकाळामध्ये एकच ऑप्शन आहे, एक वचन असू दे अनेक वचन असू दे, हॅडच राहणार आहे. त्यामुळे इथं आपला कार्यक्रम आणखीन सोपा. कसं? द गेम हॅडच होईल, द गेम हॅड. इथं थांबायचं. V3 अगोदर काय येणार, टू बीचं रूप. पण कोणता? परफेक्ट काळ आहे, परफेक्ट काळ. आणि तो पण भूतकाळामध्ये. कोण येणार मग? इथं बीन येणार. हॅडच्या नंतर कोणता येणार? बीन येणार. अशा प्रकारे बीन स्टार्टेड, आहे का नाही? कोणता झाला? बीन स्टार्टेड. चला पुढे जाऊया आणि आता शेवटचं वाक्य बघू आपलं ऍक्टिव्ह पॅसिव्ह मधलं. ठीक आहे, बघा कोणतं वाक्य आहे ते, म्हणजे परफेक्ट फ्युचर वालं. काय आहे? ही विल हॅव स्टार्टेड द गेम. काही असू द्या, स्टार्टेड काय करणार आपण इथं? स्टार्टेड लिहून ठेवला. ठीक आहे, द गेम सुरुवातीला गेम घेतला. आणि तुम्हाला मग सांगितलंय शाल आणि विल फक्त फ्युचर सांगण्यासाठी येत असतात, ते घ्यावेच लागतात आपल्याला. द गेम विल, आहे का नाही? आणि पुढचं कोणतं आहे बघा, हॅव. आता बघा द गेम विल हॅज नाही होणार, कारण का? ते मूळ आहे का नाही? कोण आहे? ते मूळ आहे, मूळ क्रियापद असतं फ्युचर टेन्स मध्ये. त्यामुळे इथं द गेम विल हॅव जशा तसं ठेवायचं. इथं V3 आहे, V3 च्या अगोदर काय करणार आपण? हा बीन घेणार. मग काय झालं वाक्य? द गेम विल हॅव बीन स्टार्टेड बाय हिम. अशा प्रकारे आपण हे सगळे जे वाक्य आहे त्याचं ऍक्टिव्हचं पॅसिव्ह केलेलं आहे. आणि हे सगळं जर आपण रामायण बघितलं तर ह्या रामायणाचा सार काय? तर एकच सार आहे बघा, त्या म्हणजे आपण बघितलेल्या ह्या ट्रिक. कोणत्या ट्रिक? त्याच मी तुम्हाला सांगतो की जर का साधं वाक्य असेल तर एम आर वॉज वेअर आणि बी असतं आणि क्रियापदाचं तिसरं रूप असतं. कंटिन्युअस काळ असेल तर सहाय्यकारी क्रियापद जशा तसे ठेवायचे, पण काय घ्यायचे? BEING एकच घ्यायचा आहे. कोणता? BEING V3 घ्यायचा आहे. आणि जर का परफेक्ट काळ असेल तर मिस्टर बीन आणि V3 घ्यायचं आहे. एवढं फक्त लक्षात ठेवायचं. आणि जर का आणखीन थोडंसं तुम्ही ऑब्झर्व केलं असेल तर बघा काय केलंय आपण ह्याच्यामध्ये, प्रत्येकामध्ये V3 असणारच आहे. ठीक आहे, V3 असणारच आहे, इकडे पण V3 असणारच आहे. सगळं तुम्हाला राऊंड करून दाखवतो. V3 इथं पण V3 आहे, इथं पण V3 आहे. ठीक आहे, इथं पण V3 आहे आणि इथं पण V3 आहे. आता तुम्ही म्हणाल हे V3 झालं, आम्हाला सगळ्यांना कळालं, मग आणखीन त्याच्यामध्ये डीप अनालिसिस काय? तर लक्षात ठेवायचं V3 च्या अगोदर बिंग आला, V3 च्या अगोदर बिंग आला तर तो कोणता काळ असतो? कंटिन्युअस काळ असतो. आणि V3 च्या अगोदर जर मिस्टर बीन आला तर तो कोणता काळ असतो? तर तो परफेक्ट काळ असतो. कोणता असतो? परफेक्ट काळ असतो. म्हणजे ह्या दोन लाईन तर क्लिअर झाल्या. आणि राहिली वरची लाईन, साध्या काळामध्ये सांगितले तुम्हाला, ते एकदम सोपं आहे. V3 च्या अगोदर टू बी चे रूप असतात, एम इज आर वॉज वेअर असतात, आहे का नाही? एम इज आर वॉज वेअर आणि फ्युचर मध्ये बी असतं. तर अशा प्रकारे साध्या काळामध्ये एम इज आर वॉज वेअर बी आणि V3 असतं. कंटिन्युअस काळामध्ये बीइंग आणि V3 असतं. आणि परफेक्ट काळामध्ये बीइंग आणि V3 असतं. आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट कोणती? हे तर काय ह्याच्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद नसतात. कोणत्या? साध्या काळामध्ये. त्याच्यामध्ये काहीच प्रश्न नाही तो साध्या सहाय्यकारी क्रियापद खाली घ्यायचं का नाही पॅसिव्ह मध्ये. प्रश्न कुठे आहे? कंटिन्युअस आणि परफेक्ट मध्ये. तर कंटिन्युअस आणि परफेक्ट मध्ये काय करायचंय? V3 आणि टू बी चं रूप घ्यायचंय, पण त्याच्या अगोदर हे कर्म आणि वरचं जे सहाय्यकारी क्रियापद असतं का नाही, हे सहाय्यकारी क्रियापद हे खाली अगोदर उतरून घ्यायचं असतं. हे बघा इथं पण तसंच आहे.
ही वॉज, इथं पण द गेम वॉज, आहे का नाही. इथं पण ही हॅड, द गेम हॅड. हे जे सहाय्यकारी क्रियापद आहेत इथं पण ही विल हॅव, तर इथं पण काय द गेम विल हॅव. अशा प्रकारे सहाय्यकारी क्रियापद जे आहे ते अगोदर जशा तसे खाली उतरवायचे असतात आणि नंतर मग आपली रेसिपी टाकायची असते. कोणती? टू बी आणि V3. तर अशा प्रकारे आपण ऍक्टिव्हचं पॅसिव्ह घेतलेलं आहे. मला वाटतंय आता सगळ्यांना समजलं असेल आणि जर का समजलंय तर आता इथून पुढे आपण आता प्रॅक्टिस सुरू करणार आहेत आणि TCS IBPS चे प्रश्न पण घेणार आहेत की खरंच आपल्याला ते वाक्य जमणार आहेत का आणि खरंच हा ऍक्टिव्ह पॅसिव्ह वॉइस किती सोपं आहे ते आपल्याला वाक्य सॉल्व्ह केल्यानंतरच समजणार आहे. ठीक आहे, समजलंय का सगळ्यांना? जर का समजलं असेल तर एकदा यस म्हणून सांगा, म्हणजे आपल्याला पुढे जाता येईल. ठीक आहे, चला पुढे जाऊ आपण. चला हा एक एक वाक्य घेऊ आपण आणि एक एक वाक्य आपल्याला जमतायत का ते आता बघूया. ठीक आहे, चलो बघू आपण आता. बघा पहिलं वाक्य सुरुवातीला थोडंसं सोपं घेऊ, नंतर अवघड वाक्य घेऊया. ही जॉईन्स द ग्रुप, आहे का नाही. काय म्हणतंय? ही जॉईन्स द ग्रुप. काही असू द्या, आपलं बघा हा करता हे क्रियापद आहे जॉईन्स, आहे का नाही. जॉईन्सला काय करणार आपण? जॉईन. जॉईन्सला काय करणार आपण? जॉईन. ठीक आहे, जॉईन्सला जॉईन केलं. द ग्रुप काय करणार आपण? इकडे घेणार, मग इकडे द ग्रुप. द ग्रुप इकडे आला, हा इकडे आला. हिला काय करणार आपण? हा तिकडे टाकणार आपण बाय हिम, आहे का नाही. काय होणार? बाय हिम, त्याच्याद्वारे. इथं थांबायचं. हा V3 घेतलाय आपण. V3 घेतलं की त्याच्या अगोदर काय करायचं? टू बीचं रूप घ्यायचं. मग बघायचं आता टू बीचं रूप कोणतं घ्यायचं, कोणता काळ आहे तो आपण बघायचा. साधा काळ असेल तर अमेजार वाजवेर बी आहे, कंटिन्युअस काळ असेल तर बीइंग V3 आहे आणि परफेक्ट असेल तर बीन आणि V3 आहे, मिस्टर बीन आणि V3 आहे. बघा कोणता एक कर्ता आणि क्रियापद डायरेक्ट आहे. कोणता काळ आहे हा? सिंपल प्रेझेंट. आणि सिंपल प्रेझेंट असेल तर कोणता आहे? अमेजार, आहे का नाही. कारण का वाजवेर भूतकाळामधले, बी फ्युचर मधलाय. अमेजार पैकी कोणता येणार आहे? द ग्रुप. एक वचन आहे म्हणून काय म्हणणार आपण? द ग्रुप इज. एम नाही येणार कारण का तिथं आय आहे का नाही. नंतर तिथं आर नाही येणार कारण का ते अनेक वचन आहे का नाही. मग कोणतं येणार? द ग्रुप एक वचन आहे म्हणून काय म्हणणार? द ग्रुप इज जॉईन, आहे का नाही. द ग्रुप इज जॉईन्ड बाय हिम. द ग्रुप इज जॉईन्ड बाय हिम. ठीक आहे, सगळ्यांनी करायचे वाक्य म्हणजे तुम्हाला कळेल की तुम्हाला जमतंय का. चला पुढे जाऊया. पुढचं बघा, शी इज लिसनिंग अ सॉन्ग. ती एक गाणं ऐकत आहे. शी इज लिसनिंग अ सॉन्ग. काही असू द्या, ऐकू द्या, बोलू द्या, भांडू द्या, काही असू द्या, शेवटी सगळं तिचं काय होणार आहे? V3 होणार आहे. काय होणार आहे? V3 होणार आहे. बघा लिसन झालं, लिसनिंगचं लिसन झालं. अ सॉन्गचं काय होणार आहे? इकडं कर्म इकडे येणार आहे, मग काय होणार? अ सॉन्ग. ठीक आहे, अ सॉन्ग. थांबायचं इथं. शीचं काय होणार? इकडे जाणार आणि बाय हर होणार. शीचं काय होतं? बाय हर, तिच्याद्वारे. इथं थांबायचं. हे आपला V3 मिळाला आहे का नाही. हा V3 आहे. V3च्या अगोदर काय करायचं? आपल्याला टू बीचं रूप घ्यायचंय. पण बघा कोणता काळ आहे हा? कंटिन्युअस प्रेझेंट आहे, ING आहे का नाही. ING असला की आपल्याला कोणता घ्यायचा असतो? BEING, बिईंग वाला. पण हे इज आहे का नाही? हे इज अगोदर सहाय्यकारी क्रियापद जसं तसं खाली उतरवायचं असतं. अ सॉन्ग एक वचन आहे त्यामुळे इथं इज येईल. इथं जर सॉंग्स असतं अनेक वचन तर तिथं आर आला असतं, एवढाच फरक आहे. आणि इथं V3 आहे आणि कंटिन्युअस काळ आहे म्हणून काय येणार? BEING. हा आपला रेसिपी नंतर लागू होणार. कधी? हे अ सॉन्ग इजच्या नंतर. अ सॉन्ग इज बिंग लिसन बाय हर. अ सॉन्ग इज बिंग लिसन बाय हर. बरोबर आहे, सगळ्यांना जमतंय. चला. इट हॅड मेड अ नेस्ट. इट हॅड मेड अ नेस्ट म्हणजे काय? त्यांना एक घरटं बनवलं. पक्षी असेल समजा, त्यांना घरटं बनवलंय. बघू आपण, काही असू द्या. इट हॅड मेड, मेक, मेड, मेड, आहे का नाही. मेड हे काय आहे? V3 आहे ऑलरेडी, मग त्यामुळे आपण याला खाली उतरून घेऊ. मग काय म्हणणार? मेड, आहे का नाही. मेड. अ नेस्ट कर्म आहे, त्याला इकडे घेणार आपण. काय म्हणणार? अ नेस्ट. अ नेस्ट. ठीक आहे, इथं थांबायचं. बघा इट हॅड मेड कोणता काळ आहे हो? V3 आहे आणि त्याच्या अगोदर हॅड आहे म्हणजे कोणता? परफेक्ट पास्ट आहे. परफेक्ट पास्ट असला की हॅडला हॅड खाली उतरून घ्यायचा अगोदर. ठीक आहे, इथं थांबायचं. मेड V3 आहे आणि त्याच्या अगोदर परफेक्ट काळ असेल तर मग कोणता काळ, कोणता येणार आहे तिथं? बघा एकदम सिंपल आहे हो. साधा काळ असेल तर अमेजार वाजेल, कंटिन्युअस काळ असेल तर BEING आणि परफेक्ट काळ असेल तर मिस्टर बीन येणार आहे. मग इथं काय येणार आहे? मिस्टर बीन, आहे का नाही. मिस्टर बीन. अ नेस्ट हॅड बीन मेड कोण आहे? बाय इट. इटला इटच राहतं. बाय इट, बाय इट. अशा प्रकारे हा पॅसिव्ह व्हॉइस झाला. ठीक आहे, चला पुढे बघूया. दे इन्व्हेस्टमेंट द मनी. ठीक आहे, दे इन्व्हेस्टेड आहे इथं. ठीक आहे, इन्व्हेस्टमेंट झालंय. दे इन्व्हेस्टेड करू आपण, आहे का नाही. इथं काय करू आपण? दे इन्व्हेस्टमेंट नाही तर त्याला काय करू आपण? इन्व्हेस्टेड, आहे का नाही. हे नाहीये बघा.
दे इन्व्हेस्टेड, या हे नाहीये, इन्व्हेस्टमेंट नाहीये, दे इन्व्हेस्टेड द मनी, आहे का नाही. बघू आपण, दे इन्व्हेस्टेड द मनी. बघा, दे इन्व्हेस्टेड कर्ता आहे, क्रियापद आहे, डायरेक्ट क्रियापद आहे, आणि कोणताही हा काळ मग सिंपल झाला. पण सिंपल मधला कोणता आहे, सिंपल पास्ट. मग सिंपल पास्ट असेल तर काय करणार आपण, इन्व्हेस्टेडचं इन्व्हेस्टेडच होईल. इन्व्हेस्टेड ऑलरेडी V3 आहे, ठीक आहे, म्हणजे V2 आहे पण त्याचं V2 होतं, ठीक आहे. चला, द मनी इकडे घ्या, द मनी कर्म आहे ते इकडे घ्यायचं, द मनी, ठीक आहे. बघा, देचं काय होईल, बाय देम, बाय देम. इथं थांबायचं, इथं सहाय्यकारी क्रियापद आहेत का नाही, म्हणजे इथं उतरवायची गरज नाही. मग डायरेक्ट काय करायचं बघायचं, सिंपल पास्ट आहे. मग कोणता ऑप्शन आहे, वॉज आणि वेअर. कारण का कंटिन्युअस मध्ये बीइंग येतं आणि परफेक्ट मध्ये मिस्टर बीन येतो, हा तर साधा काळ आहे. मग भूतकाळामध्ये कोणता येणार, वॉज आणि वेअर. द मनी काय म्हणतो आपण, एक वचन, पैसा आहे का नाही, पैसा आला पैसा गेला, पैसा आला पैसा गेला, एक वचन आहे. द मनी काय होणार, वॉज इन्व्हेस्टेड, आहे का नाही, द मनी वॉज इन्व्हेस्टेड बाय देम, द मनी वॉज इन्व्हेस्टेड बाय देम. गुड, जमतंय सगळ्यांना, सगळे हुशार आहेत आपले मुलं, सगळे स्टुडंट आपले हुशार आहेत, सगळ्यांना जमणार आहे. ऍक्टिव्ह पॅसिव्ह सगळ्यांना जमणार आहे, ठीक आहे. चला पुढे जाऊया. आय एक्झामाइन द पेपर, आहे का नाही, मी पेपर एक्झामाइन केला, मी पेपर एक्झामाइन केला. चला बघू आपण, काही असू द्या. एक्झामाइन ऑलरेडी काय आलं, ईडी लागून आले, मग त्याला इथं लिहून टाकू आपण, एक्झामाइन, एक्झामाइन, ठीक आहे. द पेपर काय करणार आपण, इथं सुरुवातीला घेणार द पेपर, द पेपर. इथं आय आहे बघा, आयचं काय होणार, बाय मी, बाय मी, फुल स्टॉप द्या. बघा इथं आय एक्झामाइन करता आहे आणि क्रियापद आहे, म्हणजे सिंपल काळ आहे. सिंपल काळ म्हणले की आपल्याकडे कोणता ऑप्शन आहे, एम इज आर, वॉज वेअर आणि बी. पण हा कोणता काळ आहे, सिंपल पास्ट आहे, म्हणून आपल्याकडे वॉज आणि वेअर असणार. द पेपर एक वचन आहे, द पेपर वॉज एक्झामाइन बाय मी, द पेपर वॉज एक्झामाइन बाय मी, ठीक आहे. चलो पुढे जाऊया. We have remembered a word. We have remembered a word असं दिलंय, ठीक आहे. We have remembered a word, काही असू द्या. रिमेंबर्ड आहे, ह्याचं काय होणार, रिमेंबर्डच होणार आहे. रिमेंबर्ड. सगळ्यांनी वाक्य करायचे, सगळ्यांना जमलं पाहिजे. जोपर्यंत आपण वाक्य लिहिणार नाही तोपर्यंत आपल्याला जमणार नाही, ठीक आहे. वी हॅव रिमेंबर्ड अ वर्ड, ठीक आहे. अ वर्ड अलीकडे घ्या, अ वर्ड झाला इकडं, अ वर्ड. वीचं काय होणार आहे, बाय अस, आमच्याद्वारे, बाय अस, आमच्याद्वारे. इथं थांबायचं, ठीक आहे, इथं थांबायचं. कारण का, अ वर्ड आहे, मान्य. हे आहे बघा, वी हॅव, आहे का नाही, वी हॅव रिमेंबर्ड. कोणता काळ आहे, V3 आहे आणि हॅव म्हणजे परफेक्ट वाला आहे. कारण का इथं आयएनजी नाही, साधाही नाही, एकदम सोपं आहे हो कार्यक्रम एकदम. बघा मग कोणता काळ आहे, वी हॅव रिमेंबर म्हणजे परफेक्ट प्रेझेंट आहे का नाही, परफेक्ट प्रेझेंट. परफेक्ट प्रेझेंट असला की कोणता येतो, मिस्टर बीन येतो. पण हे सहाय्यकारी क्रियापद उतरवायचं असतं अगोदर. मग मला सांगा, अ वर्ड एक वचन आहे का अनेक वचन आहे, एक वचन आहे, म्हणून इथं हॅव ला फक्त हॅज होणार. जर वर्ड्स असतं अनेक वचन तर हॅव झालं असतं. इथं अ वर्ड आहे म्हणून हॅवचं फक्त काय होणार आहे, हॅज. आणि नंतर बघा V3 आणि V3च्या अगोदर आपला कोणता, मिस्टर बीन, आहे का नाही, V3 आणि मिस्टर बीन. अ वर्ड हॅज बीन रिमेंबर्ड बाय अस. गुड, अ वर्ड हॅज बीन रिमेंबर्ड बाय अस. फक्त इथं हॅवचं हॅज होणार आहे, कारण का वर्ड एक वचनी. इथं जर वर्ड्स असतं का नाही अनेक वचनी तर हॅव आला असतं, ठीक आहे. एवढंच फक्त लक्षात ठेवायचं की हा एक वचन आहे का अनेक वचन आहे, कारण का तो कर्तरी प्रयोग आहे. वी असल्यामुळे हॅव आलाय, पण इथं हॅव घ्यायचा आहे, पण कर्म नाही. इथं कर्म जो आहे तो इथं कर्म आलाय, कर्म हा कर्ता बनला इथं. मग कर्माप्रमाणे क्रियापद चालतं का नाही कर्मणी प्रयोगामध्ये, म्हणून अ वर्ड एक वचन असल्यामुळे हॅज येणार, ठीक आहे. चला पुढे जाऊया. हा बरोबर, अ वर्ड हॅज बीन रिमेंबर्ड बाय अस. गुड. चलो, सुजय विल सेंड अन ईमेल, आहे का नाही, सुजय विल सेंड अन ईमेल. बघा सुजय विल सेंड म्हणजे कोणता काळ आहे, हा सिंपल फ्युचर आहे. सिंपल फ्युचर काही असू द्या, सेंड असू द्या, काही असू द्या. सेंडचं काय होणार आहे, सेंट, सेंट, आहे का नाही, V3 होणार आहे. बघा अन ईमेल कर्म आहे ते इकडे येणार, अन ईमेल, अन ईमेल. सुजयचं काय होतं, इथं बघा नाव झालं ना तर डायरेक्ट नाव होतं, बाय सुजय, बाय विजय, काही असू द्या. इथं काय होणार मग, बाय सुजय. कारण का एकदाच नाव घेतो ना आपण,
ते काय डायरेक्ट इनडायरेक्ट नाही, डायरेक्ट इनडायरेक्ट मध्ये डबल डबल होत होतं म्हणून आपण घेत नव्हतो. इथं मात्र बघा सुजयचं नाव पॅसिव्ह वॉइस मध्ये फक्त एकदाच आलंय म्हणून ते आपण सुजय घेतलं, ही नाही घेतलं, सुजय घेतलं, कारण का फक्त एकदाच नाव आहे त्याचं. डबल झालं असतं तर मात्र त्याचं ही घेतलं असतं, ते एकदाच आलंय त्यामुळे इथं बाय सुजय होणार. अँड ईमेल बघा विल, हे विल तर काय नेहमी इथं राहणार म्हणजे राहणारच आहे, कारण का ते फक्त फ्युचर टेन्स दाखवण्यासाठी येत असतात. अँड ईमेल विल बघा कोणता काळ आहे, सिंपल फ्युचर. सिंपल फ्युचर असेल तर कोणता ऑप्शन आहे मग आपल्याकडे, साधा काळ आहे, सिंपल काळ आहे. अमेझॉन, वाजवेर आणि बी, त्याच्यापैकी फ्युचर मध्ये काय येणार आहे, बी. तर काय येणार, द अँड ईमेल विल बी सेंड, आहे का नाही, विल बी सेंड बाय सुजय असं होईल. गुड, बरोबर आहे, सगळ्यांना जमते. कस्टमर्स विल हॅव आस्क्ड क्वेरीज, कस्टमर्स विल हॅव आस्क्ड क्वेरीज बघा, कस्टमर्स विल हॅव आस्क्ड, आस्क्ड ऑलरेडी आस्क्ड दिलंय त्यामुळे इथं लिहून टाकू आपण डायरेक्ट V3 आस्क्ड. ठीक आहे, क्वेरीज हे कर्म आहे आपलं. क्वेरीज बघा, क्वेरी म्हणजे एक वचन आणि क्वेरीज म्हणजे काय झालं, अनेक वचन. क्वेरीज म्हणजे काय, शंका आहे का नाही, अनेक शंका आहे तिथे, क्वेरीज अनेक शंका आहे. कस्टमर्स विल हॅव आस्क्ड क्वेरीज, आहे का नाही, आस्क्ड झालं, इथं क्वेरीज झालं, कर्म इकडे घेतलं. कस्टमर्सला काय करणार आपण, बाय कस्टमर्स करून टाकू डायरेक्ट, बाय कस्टमर्स, बाय पीपल, बाय चिल्ड्रन, कोणी असू द्या, बाय कस्टमर्स. ठीक आहे, इथं थांबायचं. बघा विल जशा तसं घेतं, कारण काय फक्त फ्युचर टेन्स सांगत असतं, विल इथं थांबायचं. आता हॅव जे आहे, विल हॅव, आता बघा इथं विल असल्यामुळं हॅव जसा तसं राहणार आहे, कारण का तो पठ्ठ्या असतो, आहे का नाही, कोणता असतो, पठ्ठ्या. इथं मात्र बघा, इथं जे आहे ईमेल कुठं गेला, हा जो आहे परफेक्ट काळ आहे, पण हा जो आहे तो फ्युचरचा परफेक्ट आहे. फ्युचर मध्ये नेहमी बघा कोण असा, ते मूळ क्रियापद असतात. बी, हॅव जे आहे ते डायरेक्ट मूळ क्रियापद असतात, त्यामुळे त्यांना इथं चेंज करायची गरज नसते. एवढं फक्त गोष्ट लक्षात ठेवा, कोणती फ्युचर टेन्स वाला वाक्य आलं ना की त्याच्यामध्ये ते मूळ क्रियापद असतात, त्यामुळे इथं करता कोणी असो ते हॅवला हॅवच राहतं, इथं हॅज नाही होणार. मग काय होणार, क्वेरीज विल हॅव, आणि इथं थांबायचं. बघा आस्क्ड आहे, विल हॅव म्हणजे कोणता आहे, हा विल हॅव आस्क्ड म्हणजे परफेक्ट फ्युचर आहे. परफेक्ट फ्युचर असला की आपल्याकडे परफेक्ट म्हणलं की कोणता आहे, मिस्टर बीन. मग काय म्हणणार, विल हॅव बीन आस्क्ड. मुद्दाम हे वाक्य घेतलंय जेणेकरून आपल्याला सगळ्यांना समजता येईल. ठीक आहे, क्वेरीज विल हॅव बीन आस्क्ड बाय कस्टमर्स, क्वेरीज विल हॅव बीन आस्क्ड बाय कस्टमर्स. ठीक आहे, चलो समजलं असेल सगळ्यांना. आता थोडंसं पुढे जाऊ आपण. ठीक आहे, आता बघायचं आपल्याला मॉडल ऑक्झिलरी जर आल्या तर काय होतं, आहे का नाही, मॉडल ऑक्झिलरी जर आल्या तर त्याचं पॅसिव्ह वॉइस काय होतं ते बघायचं. आता आपण कोणते बघितले, जे साध्या काळाचे वाक्य येतात त्यामध्ये काय होतं. आता आपण काय बघणार आहे, मॉडल ऑक्झिलरी म्हणजे कोणते, कॅन, मे, माइट, शुड वगैरे आलं तर काय करायचं. तर बघा एकदम सोपं आहे. आता हे मॉडल ऑक्झिलरी आहेत, ह्याच्यामध्ये काय असा स्पेसिफिक काळ नसतो की हाच आहे वा काळ, म्हणून ज्यावेळेस इथं स्पेसिफिक काळ नसतो त्यावेळेस इथं आपलं तर एक सूत्र कायमस्वरूपी आहे आपल्याकडे. रेसिपी कोणती रेसिपी आहे, तर ती म्हणजे टू बी चे सहाय्यकारी क्रियापद आणि प्लस V3, काही असू द्या, हे असणारा म्हणजे असणारच आहे का नाही, टू बी चे सहाय्यकारी क्रियापद आणि V3. आणि हे कॅन, मे, माइट, शुड वगैरे आहे का नाही, हे सहाय्यक आपण काय म्हणू त्याला, मॉडल ऑक्झिलरी आहेत. आणि हे मॉडल ऑक्झिलरी असल्यामुळं त्यांच्या अगोदर अमेझॉन वगैरे वापरता येत नाही, म्हणून डायरेक्ट हा बीज घ्यायचा. काय घ्यायचा, बी घ्यायचा आणि बीच्या नंतर V3 घ्यायचा. बघा इथं ते दिलंय, यामध्ये पॅसिव्ह करताना मॉडल ऑक्झिलरी नंतर बी घेऊन, हा सगळ्यात महत्वाचा आहे, बी घेऊन नंतर V3 घ्यायचं. बघू वाक्यासहित आपण समजून घेऊ. खूप सोपा प्रकार आहे मॉडल ऑक्झिलरी. ऍक्टिव्ह पॅसिव्ह खूप सोपा आहे, ते डायरेक्ट इनडायरेक्ट मध्ये तरी खूप लक्षात ठेवावं लागतं. तो खूप म्हणजे बेसिक त्याचं समजायला अर्धा पाऊण तास लागतो, पण ह्याच्यामध्ये मात्र काही नाही, एकदम सोपं आहे. टू बी चे सहाय्यकारी क्रियापद आणि कोण आहे बाबा तिकडे पुढे V3 आहे का नाही. बघू आता, आय कॅन ऍक्टिव्हेट इट, मी ते ऍक्टिव्हेट करू शकतो. ठीक आहे, काही असू द्या. बघा इथं कॅन ऍक्टिव्हेट हे क्रियापद आहे, इथं कॅन हे आपला मॉडल ऑक्झिलरी झाला आहे का नाही. मॉडल ऑक्झिलरी बघतोय आपण, कॅन, मे, कुड काही असू द्या. आता बघा एक गोष्ट आपण बघितली होती, कोणती, मॉडल ऑक्झिलरी नंतर डायरेक्ट क्रियापदाचं तिसरं रूप येत नाही, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, बरोबर आहे का नाही. डायरेक्ट काय म्हणू आपण त्याला, क्रियापदाचं तिसरं रूप येत नाही, म्हणजे असं कधीच नाही होणार. कॅन ऍक्टिव्हेटेड असं कधीच नसणार आहे, कॅन ऍक्टिव्हेटेड असं कधीच नसणार आहे. पण आपल्याला तर काय सांगितलंय, V3 घ्यायचं आहे का नाही, पॅसिव्ह वॉइस म्हणजे V3 घ्यायचा आहे. मग V3 घ्यायचा असेल तर काय आपली अट आहे, V3 त्याच्या अगोदर टू बीचं रूप आहे, म्हणून इथं बघा काय होतं, मग इथं कॅन जरी असलं मध्यभागी हा बी आहे आणि बी नंतर हा V3 येतो, कारण का आपली अट कोणती, V3 आणि त्याच्या अगोदर टू बीचं रूप पाहिजे. म्हणून इथं हे कॅन, मे वगैरे मॉडल ऑक्झिलरी असल्यामुळं इथं अमेझॉन, वाज वगैरे येत नाही, तर हा डायरेक्ट
डायरेक्ट मूळ क्रियापद येतो. म्हणून काय होणार नेम बघा, काही असू द्या, कॅन ऍक्टिव्हेट जरी असलं काही असलं, ऍक्टिव्हेटचं काय होणार, ऍक्टिव्हेटेड होणार. इट कर्म आहे ते इकडे जाणार, कुठं इट इथं आलं. आता बघा हे सहायकारी क्रियापद सांगितले तुम्हाला, कोणतंही असू द्या, ते अगोदर जसं तसं खाली उतरायचं. आणि इथं हे कोण आहेत, कॅन मे, हे सहायकारी क्रियापदच आहेत. बघा हे मेन क्रियापद हे सहायकारी क्रियापद. मग हे कॅन जशा तसं खाली उतरवलं, हे काय डायरेक्ट इनडायरेक्ट नाही, कॅनचं कूड वगैरे करायचं नाहीये, हे लक्षात ठेवा. डायरेक्ट इनडायरेक्ट मध्ये फक्त काळ बदलतो, इथं मात्र काळ बदलायचा नाहीये. मग काय होणार, इट कॅन जसं तसं ठेवलं आपण, आणि त्याच्यानंतर ऍक्टिव्हेट, आणि ऍक्टिव्हेटच्या अगोदर सांगितले तुम्हाला इथं बी घ्यायचं, कारण का हे मॉडेल ऑक्झिलरी. मग काय होणार, इट कॅन बी ऍक्टिव्हेटेड बाय मी, है का नाही, आयचं काय होणार, बाय मी. बघा अमोल मे कॉल यू, है का नाही, अमोल मे कॉल, मे सहायकारी क्रियापद, कॉल हे मेन क्रियापद. कॉलचं काय होणार आहे, कॉल, है का नाही. यू हा कर्म आहे, हा इकडे जाणार, यू इकडे झाला. नंतर मे हे सहायकारी क्रियापद जशा तसं खाली उतरवलं, यू मे, इथं थांबायचं. कॉल्ड आहे, कॉलच्या अगोदर बघा हे सहाय्य आपलं मॉडेल ऑक्झिलरी असल्यामुळे काय म्हणणार, बी, यू मे बी कॉल्ड, आणि कोण आहे, अमोल, बाय अमोल. यू मे बी कॉल्ड बाय अमोल. सगळ्यात सोपा प्रकार आहे हा मॉडेल ऑक्झिलरीचा. काय करायचं, फक्त बी जोडायचे. इट कॅन बी डन, है का नाही, इट कॅन बी डन. अशा प्रकारे बी घ्यायचा आणि V3 लावायचा. एवढं सोपा हा प्रकार आहे कोणता, मॉडेल ऑक्झिलरीचा. ठीक आहे, चला पुढे जाऊया. यू मस्ट चेक द पेपर. बघा परत हे इथं कोण आलाय, मस्ट हा मॉडेल ऑक्झिलरी आलाय. इथं चेक हे क्रियापद आहे, चेकचं काय होणार आहे, चेकड, बरोबर आहे का नाही. यूचं काय होणार, बाय यू, इथं लिहून टाकला. द पेपर कर्म आहे, द पेपर इथं कर्म करून टाकलं. ठीक आहे, कर्म सुरुवातीला घेतलं, द पेपर. बघा इथं मस्ट आपला सहायकारी क्रियापद आहे, मॉडेल ऑक्झिलरी, तो जसा तसा लिहिला मस्ट, आणि चेकचं चेकड केलं, चेकडच्या अगोदर बी. द पेपर मस्ट बी चेकड बाय यू, द पेपर मस्ट बी चेकड बाय यू. खूप सोपं आहे हो. बघा वी मस्ट रिस्पेक्ट द टीचर. आता काहीच नाही, डायरेक्ट उत्तर बघायचा. कसं, द टीचर इकडे घ्यायचा, द टीचर, आहे का नाही, द राहिला इथं. द टीचर मस्टला जसा तसा खाली उतरवायचा, मस्ट राहायचा. रिस्पेक्टचं रिस्पेक्टेड होईल, फक्त अगोदर बी. टीचर, द टीचर मस्ट बी रिस्पेक्टेड, कोण आहे, वी, बाय अस, आहे का नाही. वीचं काय होणार आहे, बाय अस, आमच्या द्वारे. ठीक आहे, पुढे बघा. यू शुड फाईल द केस अगेन्स्ट हिम. तुम्ही त्याच्या विरुद्ध केस फाईल करायला पाहिजे. ठीक आहे, काही असू द्या. बघा यू शुड फाईल, फाईल म्हणजे काय, रजिस्टर करणं, असा त्याचा अर्थ समजू आपण इथं. फाईल, फाईलचं काय होणार आहे, फाईल. ठीक आहे, एन झालंय बघा, हे प्रिंटिंग मिस्टेक आहे, फाईल. ठीक आहे, फाईल. नंतर द केस हे कर्म आहे का नाही. द केस काय फाईल करायची, केस फाईल करायची, केस हे कर्म आहे. मग द केस सुरुवातीला घेतलं, सहायकारी क्रियापद मॉडेल ऑक्झिलरी शूड, इथं शूडला शूड ठेवलंय, कारण का ऑलरेडी शूड आहे, है का नाही. शालचं ऑलरेडी शूड झालंय, त्यामुळे शूड ऑलरेडी आहे ना, तो ऑलरेडी शूडचं शूडच ठेवायचं, करायला पाहिजे असा त्याचा अर्थ आहे. द केस शूड काय म्हणणार, बी फाईल, कोण आहे ते, यू, बाय यू अगेन्स्ट हिम, है का नाही, बाय यू अगेन्स्ट हिम. द केस शुड बी फाईल्ड बाय यू अगेन्स्ट हिम. अशा प्रकारचं हे मॉडेल ऑक्झिलरीचे पॅसिव्ह व्हॉइस होतात. एकदम सोपं आहे. काय करायचं, फक्त बी घ्यायचा आणि काय करायचं, V3 घ्यायचं. त्याच्याबरोबर मॉडेल ऑक्झिलरी तेच ठेवायचा. मस्टला मस्ट ठेवला, नंतर काय म्हणू आपण त्याला, शूडला शूडच ठेवला, कॅनला कॅनच ठेवला. त्याच्यामध्ये काही बदल करायचा नाही. ठीक आहे, फक्त बी आणि V3 करायचं आहे. ठीक आहे, चलो पुढे जाऊया. आता बघू आपण इंटरोगेटिव्ह, है का नाही. आता कोणता बघायचं आपल्याला, प्रश्नार्थी वाक्य. प्रश्नार्थी, कारण का आपले विधानार्थी संपलेले आहेत. आता बघायचं आपल्याला प्रश्नार्थी. प्रश्नानंतर कोणतं बघणार, आज्ञार्थी. आज्ञार्थीनंतर कोणतं बघणार, एक्सक्लेमेटरी. ठीक आहे, 4 प्रकारचे वाक्य असतात का नाही, साधं वाक्य, प्रश्नार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य आणि उद्गारार्थी वाक्य. तर आता आपण कोणतं बघणार आहे, प्रश्नार्थी वाक्य. ठीक आहे, चला प्रश्नार्थी वाक्य काय म्हणते बघा. इंटरोगेटिव्ह, प्रश्नार्थीचे पॅसिव्ह व्हॉइस करताना यामध्ये वाक्याची सुरुवात जर, हे सगळ्यात महत्वाचं, इथे लक्ष द्या थोडंसं, डू, डज, डीड, हू, विच आणि व्हॉट, आहे का नाही, ह्यांनी असेल. डू, डज, डीड, हू, विच आणि व्हॉट या शब्दांनी होत असेल तर त्याच्यात पॅसिव्ह व्हॉइस मध्ये बदल होतो. पण जर सुरुवात वेन, वेअर वगैरे इत्यादीने होत असेल तर त्यांच्यात पॅसिव्ह मध्ये काही बदल होत नाही. काय आहे समजून घेऊ. सुरुवातीला आपण हा प्रकार बघू, कोणता, डू, डज, डीड, हू वगैरे आलं तर त्याच्यामध्ये काय बदल होतो ते आपण बघून घेऊ. वाक्य बघितलं की तुम्हाला समजेल की काय आहे नेमकं. ते लक्षात पण ठेवायची गरज नाही. वाक्य बघितलं की तुम्हाला बरोबर कळतं काय आहे ते. बघा एक एक वाक्य घेऊ. डज शाहरुख मेक जवान मूवी, है का नाही. डज शाहरुख मेक जवान मूवी. शाहरुख खान जवान मूवी बनवतो का, असा तो प्रश्न आहे. काही असू द्या. तुम्हाला मी काय सांगितलं होतं की प्रश्न जर असेल तर अगोदर सरळ करून घ्यायचं, तरच तुम्ही डायरेक्ट इनडायरेक्ट करू शकता आणि ऍक्टिव्हचं पॅसिव्ह करू शकता. इथं बघा, इथं कशानं प्रश्न विचारलाय, हा डज न, बरोबर आहे का नाही, डज न. आणि वर सांगितलंय डू, डज, डीड, नंतर काय हू, विच आणि व्हॉट हे शब्द आले की लक्षात ठेवायचे, थोडंसं अलर्ट राहायचं. आता बघा,
डज शाहरुख मेक, जर का हा डज आपण काढून टाकला, बाजूला केला, हा इकडे बाजूला केला, तर वाक्य बघा इथून इकडचं राहतं आणि डजचं काय होतं इथं, मेकचं मेक्स होतं फक्त, कारण का शाहरुख आहे थर्ड पर्सन आहे. शाहरुख मेक्स जवान मूवी. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवायचं, साधं वाक्य लक्षात ठेवायचं. शाहरुख मेक्स जवान मूवी. बघा हा कर्ता झाला, हे क्रियापद झालं, नंतर हे जवान मूवी हे कर्म झालं. ठीक आहे, आता बघा काय म्हणणार आपण, हे सरळ वाक्य कसं करणार, शाहरुख मेक्स जवान मूवी, तर त्याचं पॅसिव्ह वॉइस सरळ वाक्य करून घेऊ आपण. पॅसिव्ह वॉइस सरळ करून घेऊ आपण. बघा पॅसिव्ह वॉइस, समजा हे असं वाक्य आहे, शाहरुख मेक्स जवान मूवी, हे आपण असं समजू की हे वाक्य आलंय आपल्याला पॅसिव्हला. अगोदर आपण त्याचं पॅसिव्ह करून घेऊ, नंतर त्याचं प्रश्नार्थीचं पॅसिव्ह करू. ठीक आहे, आता बघा शाहरुख मेक्स जवान मूवी, तर काय करणार आपण, मेक्सचं मेड करणार आहे, बरोबर आहे का नाही, इथं मेड करणार आहे. नंतर कोण आहे, हे जवान मूवी कर्म आहे, इकडे जवान मूवी करणार आपण, जवान मूवी इथं करणार आपण. ठीक आहे, जवान मूवी इथं थांबणार आपण. कोण आहे, शाहरुख, मग काय करणार, मेडच्या नंतर बाय शाहरुख लिहून थांबणार आपण, बाय शाहरुख. ठीक आहे, इथं थांबायचं. आता बघा शाहरुख मेक्स कोणता काळ आहे, सिंपल प्रेझेंट. बघा काय वाक्य, शाहरुख मेक्स जवान मूवी आहे का नाही, शाहरुख मेक्स जवान मूवी म्हणजे कर्ता आणि डायरेक्ट क्रियापद आहे आणि ते कोणतं आहे, सिंपल प्रेझेंट. सिंपल प्रेझेंट असलं की आपल्याकडे कोणता ऑप्शन आहे, एम इज आर वॉज हियर, बरोबर आहे का नाही, कोणता आहे, एम इज आर वॉज हियर. आता बघा इथं काय होणार आहे, जवान मूवी हे एक वचन आहे, मग ह्या ठिकाणी कोण येणार आहे, एम नाही येणार, कारण का आय असेल तर एम येणार आहे. इज आणि आर पैकी कोणता येणार आहे, इज येणार, कारण का जवान मूवी एक वचन आहे. मूवीज असतं तर अनेक वचन झालं असतं, आर आलं असतं, तर काय म्हणणार, जवान मूवी इज आहे का नाही, जवान मूवी इज मेड बाय शाहरुख. पण हे झालं साधं वाक्य. आपल्याला बघा कोणी प्रश्न विचारलाय, डज आहे का नाही, डज न, आणि डज म्हणजे काय, सिंपल प्रेझेंट, आणि सिंपल प्रेझेंटचं वाक्य असल्यामुळे इथं कोण आलाय, इज आलाय आहे का नाही, म्हणजे हा V3 आणि त्याच्या अगोदर इज आलाय. हा इज का आला, कारण हा डज आहे, म्हणजे सिंपल प्रेझेंट आहे म्हणून आलाय. मग मला सांगा प्रश्न कोणी विचारलाय, डज न विचारलाय, बरोबर आहे का नाही. मग जर का डज न प्रश्न विचारला असेल, डजच्या ठिकाणी कोण आलाय, इज आलाय, बरोबर आहे का नाही, डजच्या ठिकाणी कोण आलाय, इज आलाय. मग काय करायचं, त्या इजला उचलायचं, कारण का प्रश्न विचारलाय म्हणून हा इज उचलायचा आणि इकडे ठेवायचा, कुणाच्या, जवानच्या अगोदर. फक्त एवढीच रेसिपी. कसं, मग काय करायचं, इज उचलायचा आणि इकडे ठेवायचा. मग काय होईल वाक्य, इज जवान मूवी मेड बाय शाहरुख आणि प्रश्नार्थी. मग इथं तेच झालंय बघा, काय, इज जवान मूवी मेड बाय शाहरुख. काय होतं आपलं, जवान मूवी इज मेड होतं. कसं, जवान मूवी इज मेड होतं, फक्त इज काढला, कारण का डजच्या ठिकाणी आपल्याला ठेवायचा. प्रश्न डज न विचारलाय आणि डज असल्यामुळे इज आलाय, मग त्यामुळे इज उरलायचा, इकडे ठेवायचा. काय होईल वाक्य, इज जवान मूवी मेड बाय शाहरुख. ठीक आहे, एकदम एवढं सोपं आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊया. पुढचं वाक्य बघू आपण काय सांगितलंय बघा, डू यू कॉल युअर ब्रदर, तू तुझ्या भावाला कॉल करशील का. ठीक आहे, बघा परत हे डू जे आहे ते वर्तमान काळ आहे, कारण का तीनच आहेत हो, कोणते, डू, नंतर डज हे वर्तमान काळातले, आणि भूतकाळ मधला डीड, भूतकाळ मधला डीड. हे डीड आला तर भूतकाळ असतो सिंपल पास, आणि डू डज आला तर सिंपल प्रेझेंट असतं. एवढं फक्त लक्षात ठेवा. इथं बघा कोण आहे, डू आहे म्हणजे वर्तमान काळाला. डू यू कॉल युअर ब्रदर आहे का नाही, हा डू जरी बाजूला केला तर काय होणार आहे वाक्य, यू कॉल, कारण का डू इकडे जरी आला तरी त्याचं वाक्य काय होणार आहे, यू कॉल. तर वाक्य आपलं काय मिळालं आपल्याला, साधं वाक्य, यू कॉल युअर ब्रदर आहे का नाही, यू कॉल युअर ब्रदर. तर वाक्य आपलं पॅसिव्ह मध्ये कसं करणार आपण, कॉलला काय करणार, कॉल्ड, कॉलला काय करणार, कॉल. ठीक आहे, कोण आहे तो, यू, त्याला काय करणार, बाय यू, बाय यू. युअर ब्रदर इकडे होणार, काय होणार, युअर ब्रदर, कर्म आहे ते इकडे येणार, युअर ब्रदर. ठीक आहे, इथं थांबायचं. बघा यू कॉल कोणता काळ आहे, सिंपल प्रेझेंट आहे. सिंपल प्रेझेंट असलं की एम इज आर, तीन ऑप्शन आहेत. युअर ब्रदर असलं की इथं काय येणार आहे, इज येणार आहे का नाही, एक वचन असल्यामुळं इज, आणि हा V3 इज कॉल्ड, युअर ब्रदर इज कॉल्ड बाय यू असं झालं. आणि प्रश्न डू न विचारलाय, डूच्या मुळे इथं इज आलाय, त्यामुळे इज उचलायचा आणि इकडे ठेवायचा. काय होणार, इज युअर ब्रदर आहे का नाही, काय होणार, इज युअर ब्रदर कॉल्ड बाय यू. बघा इथं ते झालंय, इज युअर ब्रदर कॉल्ड बाय यू. प्रश्नार्थ ठेवायचे. ठीक आहे, प्रश्नार्थ ठेवायचे. ठीक आहे, चलो बघा काय बघत होतो आपण बघत होतो इंटरोगेटिव्ह आहे का नाही, इंटरोगेटिव्ह वाक्याचं आपल्याला पॅसिव्ह वॉइस कसं करायचं. तर बघा इथं डू यू कॉल युअर ब्रदर आहे का नाही, काय करणार आपण, हे डू न प्रश्न विचारलाय तर तो डू जरा बाजूला ठेवायचा आहे. यू कॉल युअर ब्रदर हे साधं वाक्य झालं आपल्याला आहे का नाही, यू कॉल, कारण का डू इकडे जरी कॉल मध्ये मिसळला तरी तो डूच असतो. मग इथं यू कॉल युअर ब्रदर हे साधं वाक्य झालं. ह्याच्यामध्ये आपण काय करणार, कॉलचं कॉल्ड करणार, बरोबर आहे का नाही, युअर ब्रदर कर्म आहे ते इकडे टाकणार. मग काय झालं, युअर ब्रदर, नंतर यू ला काय होणार, बाय यू, मग बाय यू इकडे केला. आता इथं थांबायचं. बघा
आता आपल्याला हा डू न प्रश्न विचारलाय आणि कोणता काळ आहे हा सिंपल प्रेझेंट. सिंपल प्रेझेंट म्हणलं की काय होणार, आपण इथं युअर ब्रदर एक वचन आहे, इज होणार. युअर ब्रदर इज कॉल्ड बाय यू असं वाक्य झालंय. पण प्रश्न काय करणार आहे आपण, डू न विचारलाय आणि डू असल्यामुळे इथं इज आलाय, त्यामुळे इज उचलायचा आणि इकडे सुरुवातीला घ्यायचा. काय होणार, इज युअर ब्रदर, इथला काढून टाकायचा. कारण का, डूच्या ठिकाणी इज घ्यायचं आपल्याला, कारण डू न प्रश्न विचारला त्याच्यामुळे इज आलाय. त्यामुळे काय होणार वाक्य, इज युअर ब्रदर कॉल्ड बाय यू, आहे का नाही. साधं वाक्य कसं झालं असतं, युअर ब्रदर इज कॉल्ड बाय यू, इज कॉल्ड झालं असतं, आहे का नाही. पण इज कोणामुळे आलाय, हा डू मुळे, म्हणून डूच्या ठिकाणी ठेवून द्यायचा, उचलायचा इथला इथं ठेवायचा. काय होईल वाक्य, इज युअर ब्रदर कॉल्ड बाय यू, आहे का नाही, इज युअर ब्रदर कॉल्ड बाय यू. चला पुढे बघू, आणखीन समजेल आपल्याला. डिड दे ऑर्डर अ पिझ्झा, आहे का नाही, डिड दे ऑर्डर अ पिझ्झा. बघा डिड आलाय, आहे का नाही, कोणता आलाय, डिड आलाय. मग डिड म्हणलं काय सांगितलं तुम्हाला, तो कोणता असतो, सिंपल पास्ट. कारण का आपल्याकडे तीनच आहे, डू नंतर डज, हे वर्तमान काळातले भूतकाळामधला डिड. डू आणि डज म्हणजे सिंपल प्रेझेंट असतो आणि डिड म्हणजे कोणता असतो, सिंपल पास्ट असतो. ठीक आहे, बघा इथं डिड आलाय म्हणजे काय होणार, दे हे डिड ह्याच्यामध्ये मिसळून जातं, दे डिड ऑर्डर्ड होणार, आहे का नाही. काय होणार, दे ऑर्डर, हे डीड जर बाजूला काढला तर वाक्य काय झालं आपल्याला, दे ऑर्डर पिझ्झा. अगोदर सरळ वाक्य करून घ्यायचं, कारण का सरळ वाक्य केलं तर आपल्याला त्याचं पॅसिव्ह करायला सोपं जात असतं. ठीक आहे, बघू मग आता सरळ वाक्य करून झालंय आपलं, दे ऑर्डर्ड अ पिझ्झा. ऑर्डर्ड आहे म्हणजे कोणता झाला, सिंपल पास्ट. मग काय म्हणणार आपण, अ पिझ्झा, आहे का नाही, कर्म इकडे घेणार, अ पिझ्झा. नंतर देचं काय होणार आहे, बाय देम, बाय देम प्रश्नार्थी आहे तर ठेवायचं. ऑर्डरचं काय होणार आहे, ऑर्डर्ड, ऑर्डरचं ऑर्डरच होणार. ठीक आहे, V3 होणार. इथं थांबायचं, कोणतं आहे बघा, सिंपल पास्ट. सिंपल पास्ट म्हणजे काय, वॉज वेअर. इथं कोण आहे, अ पिझ्झा एक वचन, काय होणार, अ पिझ्झा वॉज ऑर्डर बाय देम असं वाक्य झालं. पण मला सांगा, हे डीड असल्यामुळं, म्हणजे डीड असल्यामुळे हे वॉज आलंय, तर वॉज काय करायचं, उचलायचं आणि कुठं ठेवायचा, त्या डीडच्या ठिकाणी. डीड सुरुवातीला आहे का नाही, मग इथं पण सुरुवातीला येणार काय, वॉज अ पिझ्झा, आहे का नाही. काय होणार, वॉज अ पिझ्झा ऑर्डर बाय देम असं वाक्य होणार. इथं बघा तेच झालंय, वॉज अ पिझ्झा ऑर्डर बाय देम. आणि साधं वाक्य असं तर, अ पिझ्झा वॉज ऑर्डर बाय देम, हे वॉज उचलला आपण आणि इकडे ठेवला, कारण का डीडच्या ठिकाणी ठेवायचा, डीड मुळे तो आलेला आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊया. हु वॉच्ड असुर वेब सिरीज, आहे का नाही. वेब सिरीज ही पाहिली मी आता, दोन्ही सीझन पाहिलेत मी असुर, आणि सगळ्यांनी बघा, मस्त बघण्यासारखं आहे. कारण याच्यामध्ये तुम्हाला नॉलेज मिळणार आहे की आपण सेफ कसं राहायचं, आहे का नाही. ह्याच्यामध्ये कल्चर, संस्कृती आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोणतं, टेक्नॉलॉजी, ह्या दोन्हीची सांगड घालण्यात आली आहे. आणि त्याच्यामध्ये बरेच असे काय म्हणून आपण आपल्याला सीख दिली आहे का नाही, की त्याच्यामध्ये काहीतरी संदेश आहे आपल्यासाठी, की आपण कसं आपल्याला सेफ ठेवायला पाहिजे, आपल्या फॅमिलीला आपण कसं सेफ ठेवायला पाहिजे सध्याच्या काळामध्ये. तर मस्त मेसेज दिलाय त्याच्याद्वारे, तर सगळ्यांनी बघण्यासारखी आहे. अभ्यास सोबत ही वेब सिरीज पण बघा, कोणती, असुर, आहे का नाही, अर्षद वारसी आहे बघा, त्यामध्ये मस्त आहे. पण फक्त फर्स्ट पार्ट बघू नका, म्हणजे फक्त फर्स्ट सीझन बघू नका, सेकंड सीझन बघा. कारण का, फर्स्ट सीझन फक्त माहिती आहे, पण सेकंड सीझन मध्ये खरं काय ते तुम्हाला सांगण्यात आलंय, ते पण शेवटचे 3 एपिसोड. शेवटचे 3 एपिसोड तर मिस करू नका, त्याच्यामध्ये सगळं सांगितलंय. काय आहे सध्याचा कल्की अवतार येणार आहे का, काय होणार आहे, कलियुगाचा अंत होणार आहे का, काय होणार आहे, सगळ्या गोष्टी दिल्यात. दैत्य दानव ज्या काही गोष्टी आहेत का नाही, तुमचे कर्म, चांगले कर्म, वाईट कर्म, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये दिल्या आहेत. त्यामुळे ही मस्त वेब सिरीज आहे बघा, असुर नावाची, नक्की बघा. ठीक आहे, चला मी आताच पाहून घेतले दोन्ही सीझन. हु वॉच्ड असुर वेब सिरीज, आहे का नाही, हु वॉच्ड असुर वेब सिरीज, कोणी वेब सिरीज ही पाहिलेली आहे, असुर नावाची वेब सिरीज कोणी पाहिलेली आहे. हु वॉच असुर वेब सिरीज, बघा परत सांगितलंय तुम्हाला, डू, डज, डिड, हु, विच आणि कोणता शब्द आणखी, व्हॉट. इथं बघा हु आलाय, आहे का नाही, हु आलाय. हु म्हणजे काय, कोण. आता बघा इथं प्रश्न काय येतो बघा, हु वॉच असुर मूवीज, कोणी असुर मूवीज पाहिला, आहे का नाही. काय म्हणते, कोणी असुर मूवीज पाहिला. आता जर का तुम्ही या वाक्याकडे बघितलं तर वॉच काय झाला, हा क्रियापद झाला, बरोबर आहे का नाही. असुर वेब सिरीज काय झालं, कर्म झालं. असुर वेब सिरीज कर्म झालं, वॉच हे काय झाला, क्रियापद झालं. मग करता काय, हु झाला का. हु म्हणजे काय, कोण. विचारलं इथं कोणी बघितला, म्हणजे करताच माहिती नाहीये, आहे का नाही. इथं काय झालाय, करताच माहिती नाहीये. इथं विचारलंय कोणी पाहिलं, हु वॉच असुर वेब सिरीज, इथं करताच माहिती नाही, करताच शोधायचा आहे. तिकडं काही असो, आपल्याला काय करायचंय, आपल्याला गृहीत धरायचं. असं ज्यावेळेस होतं का नाही, की तुम्हाला कधी कर्मच नाहीये किंवा कधी करताच नाहीये, ते मराठीमध्ये वेगळं, की कर्म नाही तर त्याचा बदल होत नाही, इंग्लिशमध्ये होतं. इंग्लिशमध्ये करता नाही दिला तरी पॅसिव्ह होतं, कर्म नाही दिलं तरी पॅसिव्ह होतं. त्याचं एक उदाहरण आहे बघा, कसं तुम्हाला सांगतो. आता हु आहे, आपल्याला माहिती नाही, काही असू दे, इथं आपण एक्स गृहीत धरायचा. काय गृहीत धरायचा, एक्स गृहीत धरायचा. काय म्हणायचं,
एक्स्ड वॉच्ड असुर वेब सिरीज आहे का नाही. काय म्हणलं आपण, एक्स्ड वॉच्ड असुर वेब सिरीज. बघा हा करता झाला एक क्रियापद. क्रियापद कोणतं, हे सिंपल पास आहे का नाही. सिंपल पास असेल काही असू द्या, सेम रेसिपी असुर वेब सिरीज. आपण काय करणार, इकडं असुर वेब सिरीज घेणार, कर्म अगोदर घेणार, असुर वेब सिरीज. ठीक आहे, इथं थांबायचं. वॉचडचं वॉचडच होणार. ठीक आहे, वॉचडचं काय होणार आहे, वॉचडच होणार आहे. ठीक आहे, बघा आता हे सिंपल पास्ट आहे. सिंपल पास्ट असल्यामुळे काय म्हणणार आपण, असुर वेब सिरीज. एक वचन असल्यामुळे काय म्हणणार आपण, वॉच आहे का नाही. V3 आणि त्याच्या अगोदर टू बी चं सहाय्यकारी क्रियापद. असुर वेब सिरीज वॉच वॉचड. आता हे एक्स आहे, तर एक्स कोण आहे, हू. तर त्याला काय म्हणणार आपण, बाय हुम आहे का नाही. मग सांगितलं तुम्हाला हूचं काय होतं, बाय हुम, कोणाद्वारे. हूचं काय होतं लक्षात ठेवा, बाय हुम. ते म्हणते कोण, तर आपण काय म्हणणार, कोणाद्वारे. आता मला सांगा प्रश्न कोणी विचारलाय, हून विचारलाय. मग हून प्रश्न विचारलाय तर काय करणार आपण, हे बाय हुम उचलणार आणि त्याला त्या हूच्या ठिकाणी ठेवणार. मग काय होणार, सुरुवातीला येणार काय होणार, बाय हुम. ठीक आहे, बाय हुम. इथं थांबायचं. हे तर समजलं आपल्याला. बाय हुम न प्रश्न विचारलाय, हून विचारलाय, त्यामुळे बाय हुम घेतलं. पण मला सांगा हे वॉच जे आहे, हे वॉच इथं ठेवून आपल्याला जमणार नाही, कारण काही सरळ वाक्य झालं, असुर वेब सिरीज वॉच वॉचड. पण आपल्याला प्रश्न करायचा आहे म्हणून काय करणार, बाय होमच्या नंतर हा वॉच पण उचलणार आणि आपण इकडे ठेवणार. बाय होम वॉज असुर मूवी वॉचड. बाय होम वॉज असुर मूवी वॉचड. अशा प्रकारे सगळ्यात महत्वाचं इथं चुकवतो तुम्हाला, कुठं, हे बाय होम. बाकीचं तुम्हाला सगळं सेम येतो. हे वॉज येणार, असुर मूवी येणार, वॉचड, हे तुम्हाला सगळं समजणार आहे. त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. एक वचन आणि एक वचन तुम्हाला सगळं समजलंय. आता फक्त प्रश्न कुठं राहणार आहे तुम्हाला, ते हूला हू ठेवतात का हुम करतात, हे फक्त महत्वाचं. परीक्षेमध्ये तुम्हाला इथं चुकवतात. काय करतात, हूला हूच ठेवतात आहे का नाही, आणि देतात मग हू वॉज असुर मूवी वॉचड असं देतात. तर लक्षात ठेवा हूचं काय होतं, बाय हुम होतं. एवढं लक्षात ठेवायचं आपल्याला. ठीक आहे, चलो पुढे जाऊया. बघा परत एक वाक्य घेऊ. हू हॅज परचेज द टॅबलेट आहे का नाही. ते टॅबलेट कोणी परचेस केलं, काय असू द्या. वाक्य कसं होणार आहे बघा, हू म्हणजे आपण ह्याला काय करणार, एक्स पकडणार आहे का नाही. एक्स हॅज परचेज असं वाक्य झालं आपल्याला. एक्स हॅज परचेज द टॅबलेट. परचेज वर्ब झालं, त्याला काय करणार आपण इकडं वर्बच्या ठिकाणी V3 च्या ठिकाणी V3 करून ठेवणार. मग वाक्य कसं होईल आपलं बघा, परचेज्ड आहे का नाही. V3 केलं, परचेज्ड कोण आहे, परचेज्ड द टॅबलेट. टॅबलेट अगोदर घेऊन टाकू, कर्म हे द टॅबलेट. ठीक आहे, बघा सहाय्यकारी क्रियापद कोणतं, हॅज. द टॅबलेट पण एक वचन आहे, त्यामुळे हॅज लिहून ठेवा, हॅज. इथं थांबायचं. कोणता काळ आहे, एक्स हॅज परचेज म्हणजे काय, परफेक्ट प्रेझेंट. परफेक्ट प्रेझेंट म्हणलं की मिस्टर बीन आहे आपल्याकडं. मग काय करणार, द टॅबलेट हॅज बीन परचेज. द टॅबलेट हॅज बीन परचेज. कोण आहे तो, हू. त्याला काय म्हणणार आपण, बाय हुम आहे का नाही. काय म्हणणार, बाय हुम. ठीक आहे, बाय हुम असं केलंय. आता बघा बाय हुम आहे. आता काय करणार आपण, बाय हुम उचलायचा आणि इकडे घ्यायचा. काय करायचं मग, बाय हुम आहे का नाही, बाय हुम. इथं थांबायचं. बाय हुम नंतर आपण मगाशी सांगितले तुम्हाला, हे जे सहाय्यकारी क्रियापद आहे जसं तसं खाली उतरवायचं. बाय हुम द टॅबलेट हॅज आहे का नाही, हे हॅज उचलायचा, इकडे घ्यायचा, हॅज. बाय हुम हॅज. आता बघा इथं थांबा. आता इथं थांबायचंय, कारण का इथं जे आहे बघा, हे बीन आपण उचलून इकडे नाही घेतला बरं का. बीन उचलून आपण इथं नाही घेतला, कारण का हे सहाय्यकारी क्रियापद असल्यामुळे सहाय्यकारी क्रियापद आपण इथं घेतलंय. बाय हुम हॅज, त्याला एक सहाय्यकारी क्रियापद मिळालं, बस झालं. डबल डबल द्यायची गरज नसते. दोन दोन सहाय्यकारी क्रियापद इथं द्यायचे नाही, फक्त एकच. जसं की इथं बघा वॉज दिलाय, इथं पण वॉज दिला, त्याच्या अगोदर इज दिला. एकच सहाय्यकारी क्रियापद द्यायचं, डबल डबल द्यायचे नाहीत. इथं हॅज आहे, हॅज द्यायचा. आणि बाकीची जी रेसिपी आपली कोणतं, हॅज बीन परचेज. तर बीन परचेज जे आहे का नाही इथं ठेवून द्यायचं. कोणतं, बीन परचेज. कधी, जर का दोन सहाय्यकारी क्रियापद, म्हणजे इथं कोणतं झालं, हॅज बीन, दोन झाले का नाही, परचेज असं झालंय. तर इथं हॅज इकडे घ्यायचा आणि बीन परचेज इकडे ठेवायचा. हे फक्त गोष्ट लक्षात ठेवा. पण फक्त वॉज असेल तर उचलायचा आणि पलीकडे ठेवायचा. इज असेल तर उचलायचा, पलीकडे ठेवायचा. ठीक आहे, एवढी गोष्ट फक्त लक्षात ठेवा. लक्षात राहण्याचं तर लिहून ठेवा. चला पुढे जाऊया. विच टीम हॅज वन द मॅच आहे का नाही. विच हे निर्जीव वस्तूसाठी असतं, हू हे सजीव वस्तूसाठी असतं. लक्षात ठेवा एवढं. विच हे निर्जीवसाठी असतं, हू हे सजीवासाठी. हू म्हणजे कोण आणि विच म्हणजे काय, कोणते. ठीक आहे, बघा विच टीम हॅज वन द मॅच आहे का नाही. टीम निर्जीव आहे, ते काय माणूस आहे का नाही, त्यामुळे तिथे विच आलंय. विच टीम हॅज वन द मॅच. कोणी असू द्या, काही प्रॉब्लेम नाही आपल्याला. आपण काय करणार, ह्याला बाजूला ठेवायचंय आणि वाक्य आपलं सरळ झालं बघा. टीम हॅज वन द मॅच आहे का नाही. टीम हॅज वन द मॅच. वनला काय होणार आहे, वनच राहणार आहे. इथं वनला वनच राहणार आहे. बघा नंतर कोण आहे, द मॅच हा कर्म आहे, त्याला इकडे घेऊ आपण, द मॅच. द मॅच. ठीक आहे, कोण आहे, टीम. मग काय म्हणणार आपण,
थांबा, इथं थांबा. विच टीम हा प्रश्न विचारलाय, बरोबर आहे का नाही? इथं काय प्रश्न विचारलाय? विच टीम, कोणती टीम, आहे का नाही? प्रश्न काय विचारलाय? कोणती टीम, म्हणजे स्पेसिफिक विचारलंय आपल्याला. काही असू द्या, काही प्रॉब्लेम नाही, आपल्याकडे रेसिपी तयार आहे का नाही? रेसिपी आपलं वनचं काय केलं आपण इथं वन केला. नंतर द मॅच जो आहे तो काय आपला कर्म, तो मॅच इथं घेतला. आणि बघा आता वाक्य कोणतं आहे? द टीम हॅज वन. कोणता काळ आहे? परफेक्ट प्रेझेंट, हॅज वन, आहे का नाही? परफेक्ट प्रेझेंट आहे. परफेक्ट प्रेझेंट म्हणलं की आपल्याकडे कोणता येणार आहे? मिस्टर बीन येणार आहे. मग काय म्हणणार आपण? द मॅच, आणि ते सहाय्यकारी क्रियापद जसं तसं घ्यायचं. द मॅच हॅज बीन वन, आहे का नाही? काय म्हणणार? बाय विच टीम, आहे का नाही? काय म्हणणार? बाय विच टीम असं म्हणणार आपण, बाय विच टीम. पण ते बाय विच हे विचच्या ठिकाणी आलंय, त्यामुळे सगळं उचलायचं आणि पलीकडे ठेवायचं. मग काय झालं? बाय विच टीम. इथं बघा हॅज बीन वन, हॅज बीन दोन आहेत, मग काय करायचं? फक्त एक उचलायचा इकडे ठेवायचा, बीन इथंच ठेवायचा. बघा इकडे झालं, मग बाय विच टीम हॅज आला द मॅच आणि इथं बीन वन आला. ठीक आहे, तर अशा प्रकारे दोन सहाय्यकारी क्रियापद असेल तर उचलायचं आणि एक तिकडे नेऊन ठेवायचं. ही गोष्ट फक्त लक्षात ठेवा. चला पुढे बघू. व्हॉट डिस्टर्ब यू, तुम्हाला कोण डिस्टर्ब करतं? ठीक आहे, बघा व्हॉट डिस्टर्ब यू. व्हॉट, आता इथं दिलंय की तोच प्रश्न विचारला, कोण डिस्टर्ब करतं? करताच नाहीये, तर आपण एक्स पकडायचा. एक्स डिस्टर्ब यू. ठीक आहे, बघा कोणता काळ? एक्स डिस्टर्ब, करता आणि क्रियापद म्हणजे सिंपल पास्ट आहे. सिंपल पास्टचं काही असू द्या. डिस्टर्बला काय केलं आपण? डिस्टर्ब लिहिणार इथं. डिस्टर्ब लिहिणार तिसरं रूप कोण आहे ते? यू. इथं कर्म आहे, इकडे आपण सुरुवातीला करत्याच्या ठिकाणी घेणार यू. ठीक आहे, नंतर बघा सिंपल पास्ट आहे. सिंपल पास्ट आले काय करणार आपण? तिथं भूतकाळ वॉज वेअर येणार आहे. यू असल्यामुळे काय येणार इथं? वेअर. यू वेअर डिस्टर्ब बाय व्हॉट, आहे का नाही? काय म्हणणार? बाय व्हॉट. पण व्हॉटनं प्रश्न विचारलाय, हा उचलायचा आणि तिकडे ठेवायचा. मग काय म्हणणार? बाय व्हॉट, आहे का नाही? इथं काय? वेअर डिस्टर्ब. इथं सहाय्यकारी क्रियापद एकच आहे, एकच असल्यामुळे उचलायचं इकडे ठेवायचं. बाय व्हॉट वेअर यू डिस्टर्ब, बाय व्हॉट वेअर यू डिस्टर्ब. अशा प्रकारे करता असो अगर नसो, कर्म असो अगर नसो, त्याचं पॅसिव्ह व्हॉइस होतं म्हणजे होतं. आता मॉडेल ऑक्झनने विचारलेला प्रश्न बघू आपण कसं होतं. बघा कॅन यू इमॅजिन इट, काय म्हणतंय? कॅन यू इमॅजिन इट. इथं मे आय इन्व्हाइट यू, म्हणजे इथं काय झालंय? मॉडेल ऑक्झिलरीनं प्रश्न विचारलाय. मगाशी साधे वाक्य होते मॉडेल ऑक्झिलरी, इथं मात्र प्रश्न विचारलाय. काही असू द्या, आपलं काय आहे? आपला फॉर्म्युला काय? अगोदर साधं वाक्य करून घ्यायचं. बघा कॅन यू इमॅजिन इट, तर हे सहाय्यकारी क्रियापद आहे. मग काय करणार आपण? ह्याला उचलणार आणि कुठं ठेवणार? इकडं. मग काय झालं वाक्य? यू कॅन इमॅजिन इट असं वाक्य झालं, आहे का नाही? यू कॅन इमॅजिन इट. आणि मगाचा फॉर्म्युला मॉडेल ऑक्झिलरी आले काय होतं? फक्त बी लागतं. मग काय होणार? इमॅजिनचं इमॅजिन होणार आहे. ठीक आहे, इट हा कर्म आहे, तिकडे जाणार आहे इट, बरोबर आहे का नाही? सहाय्यकारी क्रियापद कोणतं आहे? कॅन. मग इथं कॅनला कॅन जसं तसं लिहायचं आणि इमॅजिनच्या अगोदर काय येणार आहे? हे मॉडेल असल्यामुळं बी. इट कॅन बी इमॅजिन कोण आहे? बाय यू. इट कॅन बी इमॅजिन बाय यू, प्रश्नार्थ. ठीक आहे, आता इथं थांबायचं. इट कॅन बी. आता बघा प्रश्न कोणी विचारलाय आपल्याला? कॅन न विचारलाय, बरोबर आहे का नाही? मग काय करायचं? इथं बघा दोन सहाय्यकारी क्रियापद आले, कॅन बी इमॅजिन, आहे का नाही? दोन आले, कॅन आणि बी आले. पण काय मग असं एकच उचलायचा आहे, एक उचलायचा इकडे ठेवायचा. मग काय होणार? कॅन इट बी इमॅजिन, आहे का नाही? कॅन इट बी इमॅजिन. अरे कॅन जाईल, बी तसंच राहील. ठीक आहे, काय झालं वाक्य बघा? कॅन इट बी इमॅजिन बाय यू. बघा झालं का नाही? कॅन इट बी इमॅजिन बाय यू. चला पुढे बघूया. मे आय इन्व्हाइट यू फॉर डिनर. मग हे वाक्य कसं होणार आहे? मे उचलणार इकडे आपण आणि काय म्हणणार? आय मे इन्व्हाइट यू, आहे का नाही? आय मे इन्व्हाइट यू फॉर डिनर. मग काय करणार आपण? मे आय इन्व्हाइट यू, यू हे कर्म आहे, मग यू इकडे जाणार आणि काय करणार? फक्त बी इन्व्हाइटेड आणि मे इकडे येणार. मे यू बी इन्व्हाइटेड बाय मी फॉर डिनर. ठीक आहे, चला पुढे बघा. विल यू क्लोज द विंडो, आहे का नाही? विल काय करणार? उचलणार आपण इकडे ठेवणार. यू विल क्लोज द विंडो. हे सिंपल फ्युचर सारखं झालं, पण ते मॉडेल ऑक्झिलरी काही असू द्या, सिंपल फ्युचर म्हणा का मॉडेल ऑक्झिलरी. यू विल क्लोज द विंडो. मग काय करणार आपण? द विंडो पलीकडे घेणार, आहे का नाही? द विंडो विल बी क्लोज येणार, पण प्रश्न काय? विल न विचारलाय, त्यामुळे इथला विल उचलला इकडे ठेवला. विल द विंडो बी क्लोज्ड बाय यू. अशा प्रकारे मॉडेल ऑक्झिलरीचे आपण प्रश्न केलेले
आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊया. वाय डू दे अरेस्ट द थीफ, आहे का नाही, कशामुळे त्यांनी थीफला अरेस्ट केलं. आता बघा हे सगळं संपलं, आता काय चालू आहे, वेन, वाय वगैरे हे सगळे शब्द चालू आहे. त्यामुळे हे जे शब्द जसे तसे लिहायचे, जसं की वाय डू दे अरेस्ट द थीफ, आहे का नाही, वाय डू दे अरेस्ट द थीफ. बघा वाय न विचारलंय त्यामुळे जसा तसा लिहून ठेवायचं. तर वायला डू हा इकडे जातो, डू निघून गेला, दे अरेस्ट असं वाक्य होईल, दे अरेस्ट द थीफ, आहे का नाही. मग काय करणार आपण, द थीफ पलीकडे घेणार, अरेस्टचा अरेस्टेड होणार. ठीक आहे, अरेस्टचा अरेस्टेड होणार, द थीफ इकडे घेतला आणि हे बघा दे अरेस्ट सिंपल प्रेझेंट आहे. मग काय करणार, द थीफ इज अरेस्टेड बाय देम असणार, इज उचलायचा इकडे ठेवायचा, एकच सहाय्यकारी क्रियापद आहे. मग काय झालं, व्हाय इज द थीफ अरेस्टेड बाय देम, व्हाय इज द थीफ अरेस्टेड बाय देम. ठीक आहे, पुढचं बघा, व्हेन विल ही अनाउन्स द रिझल्ट, व्हेन विल ही अनाउन्स द रिझल्ट. बघा व्हेन आहे जसा तसा खाली उतरून घ्यायचा, कारण का तो काय डू डज डिड हु विच आणि व्हॉट नाहीये, बाकी वेन आहे त्यामुळे वेन जसा तसा ठेवला. विल ही काय करणार आपण, विल ला इकडे घेणार, ही विल अनाउन्स द रिझल्ट, ही विल अनाउन्स द रिझल्ट. हे आपल्याला साधं वाक्य मिळालं. काय करायचं मग, द रिझल्ट काय करणार, विल बी अनाउन्स, द रिझल्ट विल बी अनाउन्स, आहे का नाही. विल बी दोन आहेत त्यामुळे विल घ्यायचा इकडे उचलायचा, वेन विल द रिझल्ट बी अनाउन्स बाय हिम असं होणार. दोन सहाय्यकारी क्रियापद आहेत त्यामुळे एक तिकडे उचलायचा. पुढे बघा, वेअर वॉज शी अरेंजिंग द प्रोग्राम, वेअर वॉज शी अरेंजिंग द प्रोग्राम. बघा वेअर वॉज शी, वेअर तसा तसा खाली उतरला, वॉज इकडे घ्यायचा, काय झालं, शी वॉज अरेंजिंग द प्रोग्राम, हे वाक्य झालं, शी वॉज अरेंजिंग द प्रोग्राम. बाकी सेम रेसिपी कसं करणार मग, द प्रोग्राम वॉज अरेंजिंग असल्यामुळे काय करणार, बीइंग अरेंज्ड, द प्रोग्राम वॉज बीइंग अरेंज्ड, द प्रोग्राम वॉज बीइंग अरेंज्ड. पण वॉज न प्रश्न विचारला एकच आहे त्यामुळे वॉज उचलायचा आणि इकडे ठेवायचा, वेअर वॉज द प्रोग्राम बीइंग अरेंज्ड बाय हर. ठीक आहे, अशा प्रकारे आपलं हे प्रश्नार्थी वाक्य बघितलेले आहे. आता थोडंसं पुढे जाऊ. पुढे जे आहे ते आहे आपलं इम्परेटिव्ह. इम्परेटिव्ह म्हणजेच काय आहे, आज्ञार्थी. ठीक आहे, आज्ञार्थी. चला आज्ञार्थी वाक्याचं बघू, तोपर्यंत एकदा नजर फिरून याच्यावर. आज्ञार्थी म्हणजे काय, कमांड, आहे का नाही. आज्ञार्थी म्हणजे काय आहे, कमांड. ह्याच्यामध्ये आज्ञा दिलेली असते. आता मला सांगा, मी जर म्हणलं क्लोज द विंडो, मी इथं उभा आहे आणि एकाला म्हणलं, काय म्हणलं, क्लोज द विंडो, विंडो क्लोज कर, आहे का नाही, विंडो क्लोज कर. आता ही आज्ञा, ह्याच्यामध्ये यू कुठं आहे का, यू क्लोज द विंडो असं वगैरे आहे का कुठं, यू नाही, तर ते अध्यरूत असतं. म्हणजेच काय, आज्ञा जी असते ती समोरच्याला यू ला दिलेली असते, हे लक्षात ठेवा. समोरचा जो का असतो तो कोण असतो, यू असतो. म्हणजे मी जर म्हणलं ओपन द विंडो, तर त्याचा काय अर्थ, मी समोरच्या यू ला म्हटलंय, यू ला म्हटलंय, काय म्हटलंय, यू ओपन द विंडो असा त्याचा अर्थ असतो. अध्यरूत असतं, यू जे आहे ते अध्यरूत असतं. मग ज्यावेळेस आपण इम्पेरेटिव्ह करतो त्याच्यामध्ये भले तुम्हाला यू दिसत नसेल पण तिथं यू जो असतो तो अध्यरूत असतो. म्हणून पॅसिव्ह व्हॉइस मध्ये करताना काय म्हणतो आपण, बाय यू, आहे का नाही. कारण का आज्ञा आपण समोरच्या व्यक्तीला दिली असते. तू दरवाजा बंद कर, तू खिडकी ओपन कर, काही असू द्या, आहे का नाही. तर ही जी असते ती आज्ञा समोरच्या व्यक्तीला असते म्हणून त्याला म्हणतो आपण यू, आहे का नाही. काय म्हणतो आपण, यू. म्हणून बघा पॅसिव्ह व्हॉइस करताना आज्ञार्थी वाक्यामध्ये काय असतं, यू. आणि पॅसिव्ह व्हॉइस कसा ओळखायचा तुम्हाला कालच सांगितलं, वर्ब अगोदर असतं. क्लोज द विंडो, क्लोज वर्ब झालं. ओपन द बुक, ओपन हे क्रियापद झालं, आहे का नाही. अशा प्रकारे ते काय म्हणू आपण, इम्पेरेटिव्ह असतं. बघा यामध्ये 3 प्रकार असतात. पहिलं तर एक तर तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर ते सांगता तुम्ही, ऑर्डर दिलेली असते. दुसरी गोष्ट तुम्हाला रिक्वेस्ट, फक्त ऑर्डर असते पण त्याच्यामध्ये काय केलं असतं तुम्ही, थोडंसं प्लीज हा शब्द टाकला असतो किंवा काइंडली. तर प्लीज म्हणलं की ती विनवणी झाली, आहे का नाही. म्हणजे 2 प्रकार झाले. एक झाली आज्ञा, आहे का नाही, मित्राला आपण आज्ञा दिली. पण समजा एखादी विनवणी आहे, अनोळखी व्यक्ती, त्याला तुम्हाला मदत मागायची, त्यावेळेस तुम्ही काय शब्द जोडता, प्लीज. तर बघा पहिला झाला ऑर्डर किंवा कमांड. ऑर्डर आणि कमांडचं तुम्हाला उदाहरण मी सांगितले, कालच अर्थ सांगितला. त्याच्यामध्ये ऑर्डर हे आपण देत असतो आणि कमांड हे हाय लेवलची व्यक्ती देत असते. पहिली गोष्ट ऑर्डर किंवा कमांड असेल. दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये प्लीज काइंडली शब्द जोडले, काय विनंती असेल. बघा पहिल्यामध्ये ऑर्डर असेल, दुसरा प्रकार म्हणजे काय, प्लीज शब्द जोडल्यामुळे ती विनंती असेल. आणि तिसरं म्हणजे काय असतं, सूचना असेल, आहे का नाही, सूचना. जसं की इथं हे करू नका, तिथं ते करू नका, डोंट स्मोक हिअर, ह्या सूचना आहेत. अशा प्रकारे हे 3 प्रकार आहेत आज्ञार्थीचे. कोणतं, पहिल्यामध्ये डायरेक्ट ऑर्डर असते, दुसऱ्यामध्ये प्लीज या शब्दानं विनंती केलेली असते आणि तिसऱ्यामध्ये काय केलं असतं, सूचना केलेली असते. इथं स्मोकिंग करू नका, इथं थांबू नका,
इकडे पळू नका, अशा प्रकारच्या सूचना असतात. तर अशा प्रकारे इम्परेटिव्हचे 3 वाक्य. ठीक आहे. आता त्यांनी काय सांगितलंय, जर का ऑर्डर असेल तर काय येणार पॅसिव्ह व्हॉइस मध्ये, यू आर ऑर्डर टू किंवा ऍडवाइस टू, आहे का नाही, यू आर ऑर्डर टू किंवा ऍडवाइस टू. कारण का मगाशी सांगितलंय तुम्हाला की ऑर्डर समोरच्या यू ला असते, म्हणून नेहमी पॅसिव्ह व्हॉइस मध्ये काय येणार, यू आर ऑर्डर टू किंवा यू आर ऍडवाइस टू. एक घ्यायचं कोणतं तरी, ऑर्डर टू घ्या नाहीतर ऍडवाइस टू घ्या. दुसरं बघा, जर का विनंती केलेली असेल तर काय येणार वाक्यामध्ये पॅसिव्ह मध्ये, यू आर रिक्वेस्टेड. कारण विनंती आहे, विनंती असल्यामुळे इथं रिक्वेस्टेड असणार, ऑर्डर नसणार नाहीये. काय असणार आहे, रिक्वेस्टेड असणार आहे का नाही, रिक्वेस्टेड असणार आहे. आणि जर का सूचना दिली असेल, सूचना म्हणजे काय, इन्स्ट्रक्शन देणं, तर सूचना दिलेली असेल तर तिथं काय येणार आहे, यू आर इन्स्ट्रक्टेड नॉट टू, आहे का नाही, डोंट गो, डोंट स्मोक, असंच असतं इन्स्ट्रक्शन, हे करू नका, ते करू नका. नका म्हणजे काय, नॉट. तर इथं काय असतं, इन्स्ट्रक्टेड, यू आर इन्स्ट्रक्टेड. बघा तिन्हीमध्ये काय फरक आहे, पहिल्यामध्ये यू आर ऑर्डर्ड आहे, दुसऱ्यामध्ये प्लीज वगैरे असल्यामुळे, विनंती असल्यामुळं यू आर रिक्वेस्टेड आहे, आणि तिसऱ्यामध्ये इन्स्ट्रक्शन असल्यामुळं यू आर इन्स्ट्रक्टेड आहे. तर एकदम सोपा झाला कार्यक्रम. कसा सोपा झाला, जर का आज्ञा दिली असेल तर ऑर्डर किंवा ऍडवाइज असं यू आर ऑर्डर टू. दुसरी गोष्ट, विनंती केली असेल, प्लीज, काइंडली वगैरे हे शब्द असतील तर काय म्हणणार, यू आर रिक्वेस्टेड टू, आहे का नाही. आणि तिसरं, जर का तुम्हाला इन्स्ट्रक्शन दिले असेल, इथं हे करू नका, इथं स्मोकिंग करू नका, इथं थांबू नका, तर यू आर इन्स्ट्रक्टेड. इन्स्ट्रक्टेड म्हणजे काय, सूचना देणं. अशा प्रकारे हे इम्परेटिव्हचे 3 प्रकार झालेले आहेत. आणि आपण वाक्य बघून बघायचं की हे वाक्य कशा प्रकारचे, आज्ञा दिली का, विनंती केली का, इन्स्ट्रक्शन दिली, कसं ओळखता येतं, एकदम सोपं आहे. डायरेक्ट जर असेल, ओपन युअर नोटबुक, आज्ञा आहे. पण तेच जर दिलं, प्लीज हेल्प मी, प्लीज शब्द आला, काय, विनंती आहे. आणि जर का असेल, डोंट स्मोक हिअर, तर काय, तिथं सूचना आहे का नाही, इथं स्मोकिंग करू नका. तर अशा प्रकारचे 3 वाक्य असतात. ठीक आहे. चला पुढे जाऊया. बघू आता एक एक वाक्य. पहिलं घेऊ आपण. पहिल्यांदा सांगितलंय, आयडेंटिफाय द अननोन नंबर, आहे का नाही, काय आहे, आयडेंटिफाय द अननोन नंबर. इथं प्लीज वगैरे शब्द आहे का, नाही, म्हणजे विनंती नाहीये. इथं काय सूचना आहे का, हे करू नका, ते करू नका, नाहीये, म्हणजे कोणत्या प्रकारे, आज्ञा आहे. आयडेंटिफाय द अननोन नंबर, काही असू द्या. आयडेंटिफाय द अननोन नंबर काय आहे, ऑर्डर आहे. मग काय म्हणणार आपण, यू आर ऑर्डर टू, आणि पुढचं जशा तसं वाक्य जोडायचं. किती सोपं आहे बघा, यू आर ऑर्डर टू आयडेंटिफाय द अननोन नंबर, आहे का नाही, आयडेंटिफाय द अननोन नंबर. आणि दुसरं एक असतं बघा, कसं, लेट करून, लेट द अननोन नंबर बी आयडेंटिफाईड. कसं असतं, जे कर्म आहे का नाही, कोण इथं कर्म, अननोन नंबर, आहे का नाही. मग काय करणार, लेट जोडून, लेट द अननोन नंबर, कर्म घेतलं, नंतर B3, आहे का नाही, लेट द अननोन नंबर बी आयडेंटिफाईड. कळणार आहे तुम्हाला. आणखीन वाक्य घेतल्यास बघा, सॉल्व द प्रॉब्लेम. बघा इथं प्लीज वगैरे आहे का, म्हणजे विनंती नाहीये. डोंट स्मोक वगैरे असं आहे का, नाहीये, म्हणजे कोणतं ऑर्डर आहे. मग काय म्हणणार, सॉल्व द प्रॉब्लेम. द प्रॉब्लेम हे कर्म आहे. तर आपण काय म्हणणार, यू आर ऑर्डर टू, आणि पुढचं जशा तसं वाक्य. किती सोपं झालं, यू आर ऑर्डर टू सॉल्व द प्रॉब्लेम, आहे का नाही. आणि जर का त्याला लेटचं करायचं असेल, त्याचं रूपांतर लेट मध्ये पण होतं. कसं, लेट काय करायचं, कर्म घ्यायचं, लेट द प्रॉब्लेम बी सॉल्व, आहे का नाही, लेट द प्रॉब्लेम बी सॉल्व. किती सोपं आहे. आणि ह्याच्यापेक्षा तर हे नेहमी तुम्हाला हे येतं बरं का परीक्षेमध्ये, हे फक्त माहितीसाठी शेवटचं दुसरं वालं हे परीक्षेमध्ये येतं, यू आर ऑर्डर टू. ठीक आहे. चला पुढे बघूया. डोंट वाला आलं बघा, हे आहे का नाही, काय म्हणतंय, डोंट ईट द फास्ट फूड, डोंट ईट द फास्ट फूड, फास्ट फूड खाऊ नका. मला सांगा काय आहे, सूचना आहे का नाही, काय आहे, सूचना आहे. मग सूचना असेल तर काय म्हणणार आपण, यू आर इन्स्ट्रक्टेड टू, यू आर इन्स्ट्रक्टेड नॉट टू. कारण का डोंट आहे, डू नॉट, आहे का नाही. मग काय म्हणणार, यू आर ऍडवाइज टू, किंवा काय म्हणू आपण त्याला, इन्स्ट्रक्टेड, यू आर ऍडवाइज नॉट टू ईट द फास्ट फूड, आहे का नाही. तुम्ही काय करा, फास्ट फूड खाऊ नका. इथं ऍडवाइज केलेली आहे का नाही, काय केली, ऍडवाइज दिली, नॉट टू ईट द फास्ट फूड. किंवा परत त्याला कसं करणार, डोंट ईट द फास्ट फूड, द फास्ट फूड कर्म झालं, लेट द फास्ट फूड नॉट बी इटन, आहे का नाही, फक्त नॉट, कारण का इथं डू नॉट आहे, नॉट बी इटन. पुढचं बघा, डोंट चेंज युअर डिसिजन, तू तुझा डिसिजन चेंज करू नको, आहे का नाही, आदेश आहे, डोंट चेंज युअर डिसिजन. बघा, यू आर ऍडवाइज नॉट टू, नॉट काय येतं, हे डू नॉट असल्यामुळे, यू आर ऍडवाइज नॉट टू चेंज युअर डिसिजन. आणि युअर डिसिजन कर्म आहे, मग लेट काय होणार, लेट युअर डिसिजन नॉट बी चेंज, आहे का नाही, लेट युअर डिसिजन नॉट बी चेंज. एकदम सोपं आहे, तुम्हाला हे सगळं दिलेलं असतं,
फक्त वाक्य बघायचे तुम्हाला आहे का, आहे का नाही, यू आर ऍडवाइस टू आहे का, यू आर रिक्वेस्टेड टू आहे का, फक्त तुम्हाला आयडेंटिफाय करायचंय. चला पुढचं बघूया. बघा प्लीज वाला वाक्य आलं. प्लीज म्हणजे काय, विनंती करणं. विनंती म्हणलं की एकच शब्द येणार आहे, कोणता, रिक्वेस्टेड. एकदम सोपा झालं. बघा प्लीज टेल मी द ट्रूथ, कृपया मला ट्रूथ सांग, जे खरं आहे ते सांग. मग काय म्हणणार, यू आर रिक्वेस्टेड टू आणि पुढचं वाक्य टेल मी द ट्रूथ. पण प्लीज घ्यायचं नाही, प्लीज म्हणजे रिक्वेस्टेड आलंय. यू आर रिक्वेस्टेड टू टेल मी द ट्रूथ, आहे का नाही. पुढचं बघा, काइंडली ओपन युअर नोटबुक. एक तर प्लीज येतं किंवा काइंडली येतं, त्याचा अर्थ विनंती असते. मग इथं पण यू आर रिक्वेस्टेड टू ओपन युअर नोटबुक. बघा ओपन युअर नोटबुक. पुढचं बघा, प्लीज स्विच ऑफ युअर मोबाईल. तुमचा मोबाईल कृपया स्विच ऑफ करा. बघा यू आर रिक्वेस्टेड टू काय येणार आहे, स्विच ऑफ युअर मोबाईल, स्विच ऑफ युअर मोबाईल. अशा प्रकारे हे रिक्वेस्टेड वाक्य असतात. कसे ओळखायचे, प्लीज आणि काइंडली हा शब्द असतो, त्याच्यामुळे हे रिक्वेस्टेड ओळखलं. आणि आता शेवटचं त्याच्यातला प्रकार कोणता, डोंट स्मोक वाला, आहे का नाही, इन्स्ट्रक्टेड वाला. डोंट स्टॉप हिअर, इथं थांबू नका. मग काय म्हणणार, यू आर इन्स्ट्रक्टेड नॉट टू, कारण का डू नॉट आहे, नॉट टू स्टॉप हिअर. पुढे बघा, डोंट स्मोक हिअर, यू आर इन्स्ट्रक्टेड, हा शब्द महत्वाचा आहे. यू आर इन्स्ट्रक्टेड नॉट टू स्मोक हिअर. डोंट गो देअर, यू आर इन्स्ट्रक्टेड नॉट टू गो देअर. अशा प्रकारे काय असतं, इन्स्ट्रक्टेड असतं. इन्स्ट्रक्टेड म्हणजे काय, सूचना दिलेलं असतं. आणि ते विनंती कसं असतं, प्लीज किंवा काइंडली, त्याच्यामध्ये काय असतं, यू आर रिक्वेस्टेड, आहे का नाही, काय असतं, यू आर रिक्वेस्टेड. ठीक आहे. चला पुढे बघूया. लेटचे पॅसिव्ह वॉइस मध्ये रूपांतर करताना बघा, लेट म्हणजे काय, चला करूया. तुम्हाला सांगितलं होतं मी, लेट म्हणजे काय, चला करूया. तर बघा लेटचे पॅसिव्ह मध्ये करताना एकच गोष्ट करायची, लेट घ्यायचं आणि त्याच्यानंतर बी घ्यायचं, आहे का नाही. बी तर आपलं येणारच आहे. बघा वाक्य घेतलं की समजून येईल तुम्हाला. लेट मी टेल द ट्रूथ, आहे का नाही, लेट मी टेल द ट्रूथ. लेटचं वाक्य बघा, लेट मी टेल द ट्रूथ. लेट जसा तसा ठेवायचा आणि काय करायचं, सेम रेसिपी वापरायची. काय म्हणायचं मग, द ट्रूथ अगोदर घ्यायचा, द ट्रूथ इथं आला. टेलला टोल्ड करायचं आणि टोल्डच्या अगोदर फक्त बी जोडायचा. लेट द ट्रूथ बी टोल्ड बाय मी, आहे का नाही, बाय मी. पुढे बघा, लेट्स चेंज द टॉपिक. आता लेट्स असे बरं का, लेट प्लस असे, लेट प्लस असे म्हणजे बी आहे ते. मग बघा लेट्स चेंज द टॉपिक, काय म्हणणार मग, द टॉपिक अगोदर घेतला आपण, लेट तर काय जसा तसा ठेवणार आहे आपण. द टॉपिक, चेंजचं काय होणार आहे, चेंजड आणि त्याच्या अगोदर बी जोडायचा. लेट द टॉपिक बी चेंजड. कोण आहे हे, अस म्हणजे कोण आहे, आपण आहेत, बाय अस, आहे का नाही. लेट द टॉपिक बी चेंजड बाय अस. अशा प्रकारे लेटचे वाक्य होतात. हे काय परीक्षेत येत नाहीत, पण फक्त माहितीसाठी असू द्या. लेटचं वाक्य ऍक्टिव्ह पॅसिव्ह येत नाही परीक्षेमध्ये. एक्सक्लामेटरी, चला शेवटचा आहे आणि लक्षात ठेवा, एक्सक्लामेटरीचे वाक्य तर परीक्षेमध्ये नसतातच, आहे का नाही. काय म्हणतो मी परत एकदा ऐका, एक्सक्लामेटरीचे वाक्य परीक्षेमध्ये नसतात. फक्त आपल्याला माहितीसाठी मी देतोय की एक्सक्लामेटरीचं वाक्य कसं होतं. बघा एक्सक्लामेटरीचं वाक्य जे आहे ते कशा प्रकारे होतं, एक उद्गारार्थीचं पॅसिव्ह वॉइस, यामध्ये पॅसिव्ह करताना यू आर एक्सक्लेम्ड, एक्सक्लेम्ड म्हणजे का, उद्गारला, तू उद्गारलंस की, काय होतं, यू आर एक्सक्लेम्ड टू बी, आहे का नाही, टू बी आणि ऍडजेक्टिव्ह घ्यायचं असतं. किंवा इट इज एक्सक्लेम्ड दॅट यू आर ऍडजेक्टिव्ह घ्यायचं असतं. काय ते तुम्हाला सगळी रेसिपी सांगतो. बघा, व्हॉट अ क्लेवर गर्ल यू आर, आहे का नाही, व्हॉट अ क्लेवर गर्ल यू आर. व्हॉट म्हणजे काय असतं, व्हेरी असतं. व्हॉट म्हणजे काय असतं, व्हेरी असतं. साधं वाक्य करून घेऊ. काय होणार वाक्य, यू आर, आहे का नाही, काय होणार आहे, यू आर अ व्हेरी, कोण आहे, क्लेवर गर्ल. यू आर अ व्हेरी क्लेवर गर्ल, यू आर अ व्हेरी क्लेवर गर्ल. ठीक आहे, अशा प्रकारचं वाक्य झालं. पण आपल्याला काय सांगितलं, उद्गारार्थी असलं की काय येणार आहे, यू आर एक्सक्लेम्ड टू बी, आहे का नाही, असंच घ्यायचं, यू आर एक्सक्लेम्ड टू बी. मग काय होणार, यू आर एक्सक्लेम्ड टू बी. आता कोण आहे बघा इथे ऍडजेक्टिव्ह, अ व्हेरी क्लेवर गर्ल, हे ऍडजेक्टिव्ह आहे, अ व्हेरी क्लेवर गर्ल. आणि काय केलं आपण इथं, तेच केलं, यू आर एक्सक्लेम्ड टू बी अ व्हेरी क्लेवर गर्ल. म्हणजे तुला उद्गारण्यात आलंय की तू खूप हुशार मुलगी आहेस. आणि त्याला ऑर मध्ये सांगितलं तुम्हाला, काय होतं, इट इज एक्सक्लेम्ड दॅट आणि त्याच्यानंतरचं वाक्य कोणतं, यू आर अ व्हेरी क्लेवर गर्ल, यू आर अ व्हेरी क्लेवर गर्ल. असं दोन्ही प्रकारे करता येतं. आणखीन एक वाक्य घेऊ, हुर्रे वी हॅव वन द मॅच. बघा हे जे आहे ना एक्सक्लेमेटरी, ह्याचे वाक्य वेगळे होतात बरं का. जसं हुर्रे वी हॅव वन द मॅच, हे काय आहे, आनंद व्यक्त केलाय. मग इथं काय होतं बघा, वेगळंच होतं वाक्य काहीतरी. जसं की वी हॅव वन द मॅच, तर काय म्हणणार, आवर विक्ट्री इज चिअर्ड. विचित्रच आहे, एक्सक्लेमेटरी विचित्रच आहे, त्यामुळे परीक्षेमध्ये जास्त येतच नाही. TCS IBPS विचारतच नाही, त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका.
अलास ही इज नो मोर, अरे तो राहिला नाही आता, तो वारला, एक्सपायर झाला. मग काय म्हणणार, हिज डेथ इज लॅमेंटेड. लॅमेंटेड म्हणजे काय, दुःख व्यक्त केलं, त्याच्या मृत्यूवर दुःख व्यक्त केलं. तुम्ही फक्त हे लक्षात ठेवा, ठीक आहे. पहिलं वालं. हे दुसरे जे आहे ते एमपीएससी विचारतं, टीसीएस आयबीपीएस मध्ये विचारलं जात नाही, फक्त माहिती असावी म्हणून आपण ते आपण घेतलेलं आहे. आता हे सगळं झालं, हे माहिती म्हणजे काय झालं, आपण ऍक्टिव्ह पॅसिव्ह हा फक्त टॉपिक नाही घेतला, तर त्याच्याबद्दल सगळीच माहिती घेतली, जे की तुम्हाला टीसीएस प्लस बाकीच्या एक्झाम साठी पण उपयोगी पडेल. तर आता आपण काय करूया, पुढच्या 2 ते 3 मिनिटांमध्ये जे टीसीएस न प्रश्न विचारले ते आपल्याला जमतात का ते बघू आपण, ठीक आहे. आता टीसीएस चे आपण वाक्य घेतोय बघा. उमर प्लेज नॉइजी सॉंग्स, आहे का नाही, उमर प्लेज नॉइजी सॉंग्स. बघा, उमर करता झाला, प्लेज हे काय झालं, क्रियापद झालं, आणि नॉइजी सॉंग्स अनेक वचन आहे बरं का, लक्षात ठेवा, हे झालं कर्म. काही असू दे, आपण काय करणार, प्लेजचं काय करणार, प्लेड, काय करणार, प्लेड, बरोबर आहे. नंतर उमरला काय करणार, बाय उमर, आहे का नाही, बाय उमर असं करणार आपण. आणि नंतर नॉइजी सॉंग्स काय करणार आपण, इकडे सुरुवातीला येणार, नॉइजी सॉंग्स, इथं थांबायचं. बघा, कर्ता आणि क्रियापद आहे का नाही, कोण आहे, कर्ता आणि क्रियापद, म्हणजे कोणता काळ झाला, सिंपल. इथं कोण आहे, हा प्रेझेंट आहे, सिंपल प्रेझेंट आहे. मग सिंपल प्रेझेंट असलं की अमेझार, 3 ऑप्शन आहेत. इथं बघा, नॉइजी सॉंग्स एक वचन आहे का अनेक वचन आहे, अनेक वचन आहे, त्यामुळे इथं अमेझ नाही येणार, काय येणार आहे, आर येणार आहे. मग काय होईल, नॉइजी सॉंग्स आर प्लेड, नॉइजी सॉंग्स आर प्लेड बाय उमर. बघा मग कुठे, नॉइजी सॉंग्स आर प्लेड, कुठे बघा, वेअर प्लेड नाही येणार, आर प्लेड हा बरोबर आहे. नॉइजी सॉंग इज प्लेड नाही होणार. नॉइजी सॉंग्स आर बीइंग प्लेड असं होतं का साध्या वाक्यामध्ये, नाहीये, कंटिन्युअस काळामध्ये असतं बीइंग. मग कोणता ऑप्शन आपला बरोबर आहे, नॉइजी सॉंग्स आर प्लेड बाय उमर. ऑप्शन नंबर 2 जो आहे तो आपला बरोबर आहे, ठीक आहे. चला पुढे जाऊया. दे टीच स्टुडंट्स ऑनलाईन, आहे का नाही, दे टीच स्टुडंट्स ऑनलाईन. बघा काय म्हणते, दे टीच स्टुडंट्स ऑनलाईन. दे करता आहे आणि टीच काय आहे, क्रियापद आहे का नाही, दे करता आहे आणि टीच काय आहे, क्रियापद आहे. स्टुडंट्स ऑनलाईन, स्टुडंट काय झालं, कर्म झालं, काही असू द्या. टीचचं काय होणार आहे, टॉट, टीचचं काय होणार आहे आपलं, टॉट. नंतर बघा, स्टुडंट्स आहे का नाही, हे कर्म आहे, त्याला आपण अगोदर घेणार, इकडं कर्म सुरुवातीला, स्टुडंट्स, आणि कोण आहे, दे, त्याचं काय होणार आहे, बाय देम, आहे का नाही, काय होणार आहे, बाय देम. आता इथं थांबायचं. बघा, स्टुडंट्स आहे, अनेक वचन आहे, दे टीच करता आणि क्रियापद आहे, म्हणजे कोणता काळ आहे, सिंपल काळ आहे. सिंपल काळ असलं काय होणार आहे, अमेझार येणार आहे का नाही, अमेझार येणार आहे. अमेझार, स्टुडंट्स अनेक वचन आहे, काय होणार मग इथं आर, स्टुडंट्स आर टॉट, इथं ऑनलाईन करा, कुठे टाकलं तरी जमतं ते. स्टुडंट्स आर टॉट ऑनलाईन बाय देम, महत्वाचं काय, आर टॉट. बघा मग आर टॉट कुठे, स्टुडंट्स आर टॉट ऑनलाईन बाय दे असल्यामुळे चुकलं. स्टुडंट्स आर टॉट ऑनलाईन बाय देम हे बरोबर वाटतंय. स्टुडंट्स आर बीइंग टॉट, बीइंग नसतं, कंटिन्युअस काळामध्ये असतं बीइंग. देम टीच द स्टुडंट असं कधी असतं का, देम स्टुडंट नाही. ऑप्शन नंबर 2 आपला बरोबर आहे, ठीक आहे. चलो पुढे जाऊया. शी फाउंड द की टू द एक्झिट, ठीक आहे. शेवटचं वाक्य बघू आपण, कारण का वेळ झालेला आहे, त्यामुळे आपण हे शेवटचं वाक्य घेऊ आणि थांबूया. शी फाउंड द की टू द एक्झिट, आहे का नाही, शी फाउंड द की टू द एक्झिट. शी करता झाला, फाउंड हे क्रियापद झालं, द की हे कर्म झालं. बघा, शी फाउंड कोणता आहे, फाइंड फाउंड म्हणजे कोणता झाला, सिंपल पास, आहे का नाही, करता आणि क्रियापद सिंपल पास. मग काय होणार आहे, फाउंड, ठीक आहे. काय होणार आहे याचं बघा, शी फाउंड सिंपल पास कळतंय का सगळ्यांना, वॉज आणि विअर येणार आहे का नाही, काय येणार आहे, वॉज आणि विअर येणार आहे. मग काय म्हणणार आपण, शी फाउंडला फाउंड होईल, कोण आहे इथं, द की सुरुवातीला येईल, द की, ठीक आहे. आणि कोण आहे, बाय, शी म्हणजे काय, बाय हर. द की एक वचन आहे, वॉज विअर पैकी काय येणार आहे, वॉज. द की वॉज फाउंड बाय हर. बघा, द की वॉज फाउंड, द की टू द एक्झिट हॅज बीन येणार आहे का नाही, द की टू द एक्झिट वॉज फाउंडेड बाय हर, वॉज फाउंडेड असं होतं का नाही. द की टू द एक्झिट वॉज फाइंड असं होणार आहे का नाही. द की टू द एक्झिट वॉज फाउंड, बरोबर आहे, वॉज फाउंड बाय हर. तर हे आपलं विधान बरोबर आहे, ऑप्शन नंबर 4. तर अशा प्रकारे एकदम सोप्या प्रकारचे वाक्य जे आहे तर ते टीसीएस विचारते, हे मला सांगायचंय, कळालं का नाही. आपण भले घेतलंय सगळंच, इम्पेरेटिव्ह वगैरे घेतलं, बाकीचं घेतलं, पण जे टीसीएस आहे ते मात्र तुम्हाला साधे वाक्य विचारत असतं. त्यामुळे बिलकुल घाबरायची गरज नाही. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची, परत एकदा सांगतो, कोणतं, साधा काळ असेल ते अमेझार V3,
जर का कंटिन्युअस काळ असेल तर बिंग V3 आणि परफेक्ट काळ असेल तर मिस्टर बीन आणि V3 एवढीच गोष्ट फक्त लक्षात ठेवा. ठीक आहे, आजचं सेशन आपण इथं थांबवतोय कारण वेळ खूप झालेला आहे. आपण पुढच्या सेशन मध्ये भेटूया, कारण का आपण पुढे आणखीन भरपूर गोष्टी घेणार आहोत, जसं की वॉकॅब्युलरी आहे, इडियम फ्रेजेस वगैरे आहे, तर त्या गोष्टी आपण पुढे घेऊया. ठीक आहे, चालेल. आपण वेळ खूप झालाय आज आपण इथेच थांबूया. जर काही क्वेरीज असतील तर माझा नंबर तुमच्याकडे आहे, तुम्ही डायरेक्ट मला विचारू शकता, कॉल किंवा मेसेज करू शकता की हा मला डाऊट आहे किंवा व्हॉटएव्हर जे तुम्हाला अभ्यासाबाबत काय विचारायचं असेल तर. आणि परत एकदा सांगतो, तुम्हाला समजत असेल तर इतर मित्रांनाही सांगा आणि त्या मित्रांनाही सांगा ही बॅच जॉईन करायला. जेवढे विद्यार्थी जास्त जॉईन होतील तेवढा आपल्या सगळ्यांना फायदा होईल आणि तुमच्या मित्राला पण फायदा होईल. ठीक आहे, आपण इथंच थांबतो, भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्यू.